चॅटमध्ये टाईप करू शकता जर काही क्वेश्चन असेल किंवा मी जे काही क्वेश्चन विचारेन त्यांचे उत्तर टाईप करायचे असतील तर. आणि त्यामध्ये हँड रेझिंगचं पण फीचर आहे झूम मध्ये, तर ते पण आपण वापरूयात मध्ये मध्ये. आपल्यापैकी किती जण मेकॅनिकलचे आहेत? तुम्ही हँड रेज करू शकता का? मेकॅनिकल, रेज युअर हँड और टाइप इन द चॅट. अमोल इज फ्रॉम मेकॅनिकल. इलेक्ट्रिकलचे किती जण आहेत? इलेक्ट्रिकल, ओके. नम्रता आणि वैष्णवी फ्रॉम इलेक्ट्रिकल. नाईस नाईस. मी त्या हिशेबानेच केलाय. ओके, अक्षय इज ऑल्सो फ्रॉम इलेक्ट्रिकल. मी त्या हिशेबानेच बनवलं. बरेच जण आहेत इलेक्ट्रिकलचे, तर मी त्या हिशेबाने थोडंसं प्रेझेंटेशनला मॉडिफाय केलंय की, आणि मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचे जे मुलं आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे केलेलं आहे. तर 7:33 झाले, म्हणजे तिथे 8 वाजून 3 मिनिट झाले. मी सुरू करतो. अमोल, जर नवीन इथून पुढे लोक येत असतील तर तू त्यांना जॉईन कर. राईट? येस. परफेक्ट, थँक्यू. सो आपण सुरू करूयात की याच्या प्रेझेंटेशनचा टॉपिक आहे हाऊ टू बिल्ड स्किल्स युझिंग प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग. म्हणजे आपण नवीन स्किल्स कसे डेव्हलप करायच्या प्रोजेक्ट वापरून. हा थोडासा खूप वाईड मोठा टॉपिक आहे, थोडासा ओपन एंडेड टॉपिक आहे, पण मी थोडंसं डिटेलमध्ये जाईन की हे कसं करायचं, मला कसा त्याचा उपयोग झाला, बाकीच्या गोष्टी. तर ह्या प्रेझेंटेशनचे 2 भाग आहेत. पहिले मी जसं सांगितलं की मी एक 10 मिनिटात तुम्हाला सांगेन माझ्याबद्दल, माझ्या बॅकग्राऊंड बद्दल, मी सध्या काय करतोय. आणि दुसऱ्या भागमध्ये मी तसं सांगेन की मी कसा या बेसिक गोष्टीचा वापर केला, की प्रोजेक्टचा कसा वापर केला, किंवा तुम्ही कसं करू शकता. तुम्ही लातूरमध्ये आहात, बरेच जण महाराष्ट्रात आहात, मराठवाड्यामध्ये आहात आणि तिथे शिक्षण घेत आहेत MSBDA मध्ये. मी बघितले की मोस्टली सगळेजण 3rd इयर 4th इयरचे आहेत. तर त्या हिशोबाने आपण बघूयात की तुम्हाला ह्याचा कसा उपयोग होऊ शकतो. तर हे 2 भाग आहेत. पहिला भाग मी सुरू करतो. माझं नाव शतद पुरोहित आहे. मी 2010 मध्ये 12वी कम्प्लीट केली. 2008 मध्ये माझी 10वी झाली. 2010 मध्ये माझी 12वी झाली. आणि 2010 ते 2014 या टाइम मध्ये मी MSBDA इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होतो. तर माझं पूर्ण शिक्षण, मला 2010 मध्ये म्हणजे 12वी मध्ये खूप चांगले मार्क नव्हते, तर मी असा विचार केला की मी MSBDA मध्येच कंटिन्यू केलं पाहिजे. पुण्याला जाण्याचे चान्सेस होते, पण घरी मला असं वाटलं की कंटिन्यू केलं पाहिजे. आपण लातूरमध्येच, माझं घर मूळचं मी लातूरचं आहे. 2010 ते 14 मी MSBDA मध्ये होतो. आणि 2014 नंतर मी डॅसो सिस्टम नावाची कंपनी आहे पुण्यामध्ये, तर तिथे जॉब केला. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि ती कंपनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची आहे. पण जर तुम्ही कटिया असे सॉफ्टवेअर्स ऐकले असतील किंवा त्याच्यासारखे सॉफ्टवेअर्स असतात, सिमेन्सचे UGNX. इलेक्ट्रिकलमध्ये जर तुम्ही मॅटलॅब ऐकलं असेल, तर असे सॉफ्टवेअर बनवण्यासाठी पण इंजिनियर्स लागतात. तर त्या कंपनीमध्ये मी 4 वर्ष काम केलं, 2014 ते 2018 मध्ये. आणि मला मग थोडासा चान्स पण मिळाला बाहेर, भारताबाहेर पॅरिसला जायचा त्यावेळी असताना. आणि 2018 मध्ये मी US ला आलो. मी GRE दिली होती. आणि GRE दिल्यावरती मी या स्पेसिफिक युनिव्हर्सिटीसाठी ट्राय करत होतो आणि त्या स्पेसिफिक प्रोग्रामसाठी ट्राय करत होतो, सिस्टम्स इंजिनिअरिंगच्या. आणि 2018 मी जेव्हा ऍडमिशन घेतलं तेव्हा मला बराच एक्सपिरियन्स होता त्या फील्डमध्ये, कारण की मी या सेम फील्डमध्ये काम करत होतो. तर 2018 मध्ये मग मी रिसर्च असिस्टंटशिपची मला जॉब मिळाला. आणि 2019 मध्ये मी जेव्हा जॉब करत होतो तेव्हा मग मला प्रोफेसर्सनी ऑफर केली PhD फुल टाइम.
आणि मला त्यांनी स्कॉलरशिप दिली, तर त्यामुळे 2019 मध्ये पीएचडी जॉईन केली ऍस्ट्रॉनॉटिकल इंजिनिअरिंग. तर सध्या ती पीएचडी चालू आहे माझी. मी एक्झाम, स्क्रीनिंग एक्झाम दिलेली आहे. आणि यावेळी मी मग युएस मध्ये बऱ्याच ठिकाणी गेलो आणि मला हा जो फोटो आहे हा नासाचा फोटो आहे. मला तिथे जाण्याचा चान्स मिळाला होता. तर मी याच्याबद्दल पण शेअर करेन की हे कसं झालं तुम्ही. तर हा आतापर्यंतची माझी जर्नी आहे आणि मी थोडंसं अजून डिटेलमध्ये पण जाईन याबद्दल. पण तिथे जाण्याआधी मला एक शेअर करायचं की मी ह्या प्रेझेंटेशन मध्ये जे काही शेअर करतोय ते पब्लिक डोमेन मध्ये आहे. मी जे काही डेटा वगैरे किंवा प्रोजेक्ट तुमच्यासोबत शेअर करेन किंवा इन्फॉर्मेशन शेअर करेन ती पब्लिक डोमेन मध्ये आहे. आणि हे सगळे व्ह्यूज जे आहेत हे माझे आहेत. हे माझ्या एंटिटी, मी जिथे पण काम करतोय, ज्या लोकांसोबत काम करतोय त्यांचा जास्त कनेक्शन नाहीये. मी माझ्या दृष्टीने सांगतो. तर मी माझ्या कामाबद्दल पहिले सांगायला सुरू करतो की मी सध्या काय करतो. तर मला एक विचारायचं आहे क्वेश्चन की तुमच्यापैकी किती जणांनी ड्रोन्स बघितलेत? हँड रेज करू शकता किंवा तुम्ही चॅटमध्ये टाईप करू शकता, मी बघतोय. व्हेरी नाईस. किती जणांनी मे बी हाताळले आहेत किंवा उडवले आहेत किंवा तुम्ही रिमोट कंट्रोल घेतलाय हातात आणि ड्रोन सोडून बघितले? हँड रेज करू शकता तुम्ही. व्हेरी नाईस. संकेत, विमो, व्हेरी नाईस. तर तुम्ही हे जर बघाल की ड्रोन्स जेव्हा आपण म्हणतो किंवा युएव्हीएस जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचे खूप पार्ट्स असतात, वेगवेगळे पार्ट्स असतात. आणि ह्याला डिझाईन कसं करायचं ह्याचा जर तुम्ही कधी विचार केला असेल, ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे. त्याच्यामध्ये मेकॅनिकल पार्ट आहेत, प्रोपेलर आहे, प्लस त्याच्यामध्ये मग इलेक्ट्रॉनिक्सचे पण पार्ट आहेत, त्याच्यामध्ये कंट्रोलर आहे, त्याच्यामध्ये बॅटरी असते, मग ते इलेक्ट्रिक मोटर असते, त्यामध्ये त्या मोटरला मग स्पीड कंट्रोलर असतो. बऱ्याच गोष्टी आहेत आणि हे एकत्र येतात. आणि हे ड्रोन्स जे आहेत आपण फोटोग्राफसाठी वापरतोच, पण त्याऐवजी सुद्धा बऱ्याच वेगवेगळ्या ऍप्लिकेशन साठी वापरले जातात. जसं की सर्वेलन्स आहे किंवा रेस्क्यू आहे, त्यामध्ये पण बरेच ड्रोन्स वापरले जातात. ह्यापेक्षा मोठे ड्रोन्स वापरले जातात, ऍग्रिकल्चर मध्ये वापरले जातात. तर मग हे ड्रोन्स असे कॉम्प्लिकेटेड गोष्टी बनतात कशा? आता तर आपल्याला ह्या खूप सोप्या वाटतात, पण खूप वर्षापूर्वी ह्या थोड्याशा डिफिकल्ट होत्या. ह्या कशा बनतात? जनरली काय करतात की असे डायग्राम्स क्रिएट केले जातात डिझाईन फेज मध्ये. त्यास पण ब्लॉक डायग्राम म्हणू शकतो. ह्या डायग्राम्स मध्ये ते दाखवतात की कोणकोणते कंपोनंट आहेत, ते एकमेकांशी कसे कनेक्ट होतात, त्याच्यामध्ये प्रोपेलर, डीसी मोटर माउंटिंग एकमेकांशी कसे कनेक्ट झालेले दाखवतात. जर आपण मग पूर्ण ड्रोन बघितलं तर ते मग खूप कॉम्प्लेक्स गोष्ट होऊन जाते. तुम्ही बघू शकता की किती कॉम्प्लेक्स आहे एखादा स्पेसिफिक ड्रोन. हा ड्रोन थोडासा वेगळा आहे, याच्यामध्ये विंग्स आहेत त्याला. हे जनरली मग मिलिटरीमध्ये वापरले जातात. तर हे अशा गोष्टी कशा डिझाईन होतात हे जर आपल्याला बघायचं असेल किंवा मग हे कसं बनवलं जातं, तर जनरली अशा कॉम्प्लेक्स गोष्टींना डिवाइड अँड रूल टेक्निक वापरली जाते की खूप कॉम्प्लेक्स गोष्ट आहे, त्याला आपण पहिले डिवाइड करूयात. मग क्वेश्चन असा येतो की त्याला डिवाइड कसं करायचं? एवढे सगळे कंपोनंट आहेत त्याच्यामध्ये, मग ह्याला लोकांमध्ये कसं वाटायचं? तर ह्याबद्दल सांगण्याआधी मला तुम्हाला क्वेश्चन विचारायचे की तुम्ही किती जणांनी लहानपणी किल्ला बनवला? 6वीत असताना किंवा त्यापैकी तुम्ही आता मोस्टली इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहात, पण लहानपणी तुम्ही बऱ्याच जणांनी किल्ला बनवला असेल किंवा बऱ्याच जणांनी गणपती मंडळामध्ये भाग घेतला असेल किंवा गणपती बसवला असेल मंडळामध्ये, तुम्ही त्या टीमचे पार्ट असाल. तर जेव्हा आपण असे टास्क करतो त्यामध्ये जनरली त्या कामाला कसं विभाजित करायचं टीम मध्ये, हा एक खूप मोठा क्वेश्चन असतो. की तुम्ही जर समजा किल्ले बनवत असाल किंवा गणपती मंडळामध्ये भाग घेत असाल तर वेगवेगळे काम असतात त्यामध्ये. की कोणी किल्ल्याच्या केसमध्ये कोणी माती, दगड एकत्र आणणे, दुसऱ्याचं काम असतं मूर्त्या एकत्र आणणे. मग हे काम कसं डिवाइड करायचं? बऱ्याचदा 5-6 जण असतात, त्यापैकी काही जण खूप ऍक्टिव्ह असतात, काही जण लहान असतात, त्यांना काही कामं जमत नाहीत. तर मग तुम्ही विचार करू शकता की त्यामध्ये पण तुम्हाला थोडंसं डोकं लावावं लागतं की तुम्ही कसे डिवाइड कराल गोष्टी. सेम आहे गणपती मंडळामध्ये पण की तुम्ही वेगवेगळे टास्क आहेत, पैसे जमा करणे, मंडप बांधणे, मिरवणूक, सजावट. तर त्यामध्ये पण तुम्हाला डिसाईड करावं लागेल कोण कोणतं काम करेल, कोणाचं कोणाबरोबर जमतं, मग एका टीम मध्ये किती जणांना ठेवायचं, कोणत्या जणांना ठेवायचं. तुम्ही बघता की एवढे छोटे टास्क जरी असले तरी आपल्याला थोडासा विचार करावा लागतो त्या टास्कला कम्प्लीट करण्यासाठी. पण जर समजा अशा गोष्टी असतील, युएव्हीज असतील, तर त्यांना पण डिवाइड करण्यासाठी बराच विचार करावा लागतो. कारण की हे युएव्हीज बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने डिवाइड होऊ शकतात.
एकपेक्षा जास्त वेज आहेत त्याला डिवाइड करायचे. उदाहरण घ्या की 11 एलिमेंट्स आहेत आणि त्याला आपल्याला डिवाइड करायचं. हे एक पद्धत झाली की 4-4-3 या पद्धतीने यांना करता येतं. हे त्याच्यामध्ये आता बघा की 6 इंटरफेसेस आहेत आणि की ते एकमेकांना असे कनेक्ट होतात. मग या 6 इंटरफेसेस एकमेकांशी आता सेम 11 कंपोनंट आहेत, त्यांना दुसऱ्या पद्धतीने आपल्याला डिवाइड करता येतं या पद्धतीने. त्याच्यामध्ये काय केलं की या 2 कंपोनंटना आपण तिसऱ्या ह्याच्यात टाकले. यामुळे 3-3-5 असं झालं. पण यावेळेस फक्त 4च इंटरफेसेस आले आणि हे 2 एकमेकांना कनेक्ट करत नाही. जर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं बारकाईने बघितलं की होतं काय की जेव्हा आपण फक्त आता हा जो एक्झाम्पल बघितला की 11 एलिमेंट्सचा बघितला, पण जर रिअल वर्ल्ड मध्ये आपण जेव्हा जातो किंवा हा एअरबसचा एक्झाम्पल आहे, बोईंगचा एक्झाम्पल आहे, ह्या केसमध्ये हजारो कंपोनेंट्स असतात. 10,000 असतील किंवा कधी कधी 1 मिलियन असतील. जर तुम्ही एकदम छोट्या लेवलला गेलात, असेंब्लीज 10,000 असतात. तर ह्यांना कशा डिवाइड करायचं हा एक खूप मोठा क्वेश्चन असतो. तर मी जसं म्हटलं की डिवाइड अँड रूल जी आपण जी पद्धत आहे ती वापरतो, तर ती मी काय रिसर्च करतो ते तुम्हाला दाखवतो. तर आम्ही काय करतो की कम्प्युटर्सचा वापर करतो रिसर्च करण्यासाठी, डिवाइड करण्यासाठी गोष्टींना. तर मला त्या व्हिडिओला परत प्ले करावं लागेल. तर आपण तुम्ही ही डायग्राम बघितली होती पहिले की एवढे सगळे कंपोनंट. तर आम्ही काय करतो, तुम्ही जर मशीन लर्निंग किंवा AI वापरलं असेल, ऐकलं असेल, तर ते अल्गोरिदम वापरतो कंपोनंट्सच्या डिव्हिजनसाठी. तुम्ही बघाल की पहिले खूप किचकट होती ही डायग्राम, आता ती हळूहळू ऑटोमॅटिकली सुधारत चालली की कोणते कंपोनंट सोबत असले पाहिजेत, कोणते एका एका सबसिस्टीम मध्ये असले पाहिजेत, कोणते वेगवेगळ्या सबसिस्टीम मध्ये सेंट्रल कोणते कंपोनंट्स असले पाहिजेत. तर जे डिव्हिजनचा टास्क डिव्हिजनचा जो पार्ट होता, मी तुम्हाला जेव्हा किल्ल्याचं उदाहरण दिलं किंवा गणेश मंडळाचं उदाहरण दिलं तेव्हा सांगितलं, तशाच टास्क डिव्हिजनचा म्हणजे ऍस्पेक्ट UAV डिझाईनसाठी वापरला जातो. इवन मोर कॉम्प्लेक्स गोष्टी जेव्हा असतात, जसे की सॅटर्न 5 आहे, जे मून रॉकेट म्हणतात त्या गोष्टीला, आणि हा जो आहे तो इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे. तर या अशा सिस्टीम्सना डिवाइड कसं करायचं, तर हा माझा अभ्यासाचा विषय आहे. की सॅटर्न 5 म्हणजे आपण तुम्ही कंपोनंटची डायग्राम बघितली होती, ती फक्त एकच लेअर होती. तशा अशा अनेक लेअर असतात. जेव्हा आपण अशा लॉन्च सिस्टीमचा विचार करतो तेव्हा. हे मी तुम्हाला फक्त ओव्हरऑल सांगतोय कारण की या गोष्टी किचकट आहेत. मी अपेक्षा करत नाही की तुम्ही सगळ्या समजाव्यात, पण मला तुम्हाला सांगायचंय की किती डेप्थ मध्ये काम होतं. हा दुसरा उदाहरण आहे की याच्यामध्ये स्पेस स्टेशन आहे आणि त्याला कसं डिवाइड करायचं, मग हा एक क्वेश्चन असतो. मग आम्ही त्याचा अभ्यास करतो की याच्यामध्ये कोणकोणते कंपोनंट असतात, ते कसे डिवाइड होतात, सर्वात बेस्ट वे कोणती. तर हा ओव्हरऑल असे पण स्टडी आम्ही करतो आणि सध्या आम्ही असे स्टडी करतो की स्पेस स्टेशन आहे. आणि जेव्हा आपण ऍस्ट्रॉनॉटिक्सचा विचार करतो ना, जनरली आपल्या डोक्यात असं असतं की ऍस्ट्रॉनॉटिक्स म्हणजे ऍस्ट्रॉनॉट वरती स्पेसमध्ये जाणे आणि तिथे काम करणे, पण त्याऐवजी सुद्धा बरेच एलिमेंट आहेत ऍस्ट्रॉनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये. डिझाईन आहे किंवा मटेरियल आहे, सप्लाय चेन आहे, सॉफ्टवेअर आहेत, इलेक्ट्रिकलचे छोटे कंपोनंट्स आहेत, मेकॅनिकलचे कंपोनंट्स आहेत, कॅड आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे. तर डोमेन खूप मोठा आहे आणि त्यामध्ये वेगवेगळे प्रयोग, वेगवेगळे रिसर्चर्स असतात माझ्यासारखे. जनरली ह्याचे 3 पार्ट्स असतात की इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स एक त्याचे ऍस्पेक्ट आहे की असे मोठ्या सिस्टीम्स बनवायच्या तुम्हाला ऍस्ट्रॉनॉटिक्स मध्ये, स्पेस सिस्टीम्स बनवायच्या, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन बनवायचे, तर त्याची किंमत हजारो कोटी रुपयांमध्ये असते. तर मग त्याचं इकॉनॉमिक्स काय असेल, त्याचं पॉलिटिक्स कसं असेल, लोकांना कसं कन्व्हिन्स करायचं पैसे देण्यासाठी, त्यासाठी बऱ्याचदा कोलॅबरेशन असतात की भारताचं जर्मनीच्या इस्रोचं जर्मनीच्या स्पेस एजन्सी बरोबर कोलॅबरेशन किंवा नासा बरोबर कोलॅबरेशन. तर मग त्याच्यामध्ये पॉलिटिक्स कसं हँडल करायचं, हा एक ऍस्पेक्ट. दुसरा सायन्सचा ऍस्पेक्ट, त्याच्यामध्ये मेजरमेंट्स असतात किंवा प्रयोग असतात की केमिकल कंपोजिशन एखाद्या गोष्टीचं ओळखायचं असेल किंवा आकाशगंगेचा अभ्यास करायचा असेल, सूर्यमालेचा अभ्यास करायचा असेल, तर तो सायन्सचा पार्ट झाला. आणि इंजिनिअरिंग म्हणजे त्याला कसं एक्झिक्यूट करायचं. म्हणजे तुम्हाला केमिकल एक्सपेरिमेंट करायचे मंगळावरती, तर मग मंगळावरती ते केमिकल इक्विपमेंट पोहोचवायचं कसं, मग त्याच्यामध्ये रॉकेट बिल्डिंग असेल, लॉन्च व्हेकल बिल्डिंग असेल, स्पेसशिप बिल्डिंग असेल, तिथले रोवर्स बिल्डिंग असेल, तर मग तो सगळा इंजिनिअरिंगचा पार्ट. असं एक हे वाईड डोमेन आहे.
आणि त्यामध्ये आम्ही रिसर्च करतो. माझा अजून एक रिसर्च आहे, तो इकॉनॉमिक्सशी रिलेटेड आहे. त्यामध्ये मी शेअर केलंय की इकॉनॉमिक अनालिसिस कसं केलं जातं गोष्टींचं. दुसरा एक रिसर्च आहे, तो आहे डिजिटल ट्विन्सशी रिलेटेड, की याच्यामध्ये प्रयोग कसे केलेत, की याच्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की आपण रिअल वर्ल्ड मध्ये प्रयोग करू शकत नाही, तर मग आपण सिम्युलेशन मध्ये करू शकतो का प्रयोग, आणि मग त्यांना नंतर सगळे प्रयोग झाल्यावरती जे इम्प्लिमेंट करायचं आपल्याला ते आपण रिअल वर्ल्ड मध्ये करायचं. सिम्युलेशनचा वापर कसा करायचा हे हे हा एक प्रयोग होता. तर मला हे शेअर करायचं की ह्याच्यामध्ये जर तुम्हाला हे डॉक्टर सीवर्स दिसत असतील, एम सीवर्स, हा मी आहे. तर या पेपरमध्ये हे सीवर्स जे आहे ते जास्त नासा जेट प्रपल्शन लॅब मध्ये काम करतात आणि प्रोफेसर म्हणजे आमचे लेक्चरर आहेत. तर मला ह्या अशा याला हे अशा प्रोजेक्ट थ्रू वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळाली. वेगवेगळ्या प्रोफेसर्स, नासाच्या लोकांबरोबर, एरोस्पेस कॉर्पोरेशनच्या, बोईंगच्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळाली. तर हे माझं काम आहे. मला हे शेअर करायचं तुमच्याबरोबर की हे मी सध्या करतो. कॉम्प्लेक्स सिस्टम्स कशा डिझाईन करायचा, त्यांना आर्किटेक्ट कसं करायचं, वेगवेगळे प्रयोग, त्याच्यातले एक्सपेरिमेंट, आणि हे ओव्हरऑल सब्जेक्ट आहेत माझे. मॉडेल बेस्ड सिस्टम्स इंजिनिअरिंग, सिस्टम्स आर्किटेक्टिंग अँड ऑटोनॉमस युएव्हीज. मी अशी अपेक्षा करत नाही की आपल्याला हे सगळं कळालं असेल, पण मला तुम्हाला फक्त एकदा ओव्हरऑल दाखवायचं होतं की काय काय होतं, काय काय असतं सध्या ऍस्ट्रॉनॉटिक्स मध्ये, किंवा रिसर्च कुठपर्यंत चालू आहे, स्टेट ऑफ द आर्ट कुठं आहे. तर इथून पुढे आपण जे बोलणार आहोत हे सगळं तुमच्याशी रिलेटेड आहे. की जर आतापर्यंतचा तर तुम्ही माझा ग्राफ बघितला असेल, तर जनरली माझं सध्या एरोस्पेस आणि डिफेन्स डोमेन मध्ये आहे. पण तुम्ही बघाल की ह्याच्यामध्ये मला IIT द्यायची गरज पडली नाही, किंवा ह्याच्यामध्ये मला एक कोणती स्पेसिफिक एक्झाम देऊन कोणत्या स्पेसिफिक ऑर्गनायझेशन मध्ये जायची गरज पडली नाही. मी एक वेगळा पाथ घेतला. मी सिंपल CET दिली, सिंपल कॉलेजमध्ये एज्युकेशन घेतलं, माझं शिक्षण घेतलं, आणि फक्त फरक एवढाच आहे की मला वेळ थोडा जास्त लागला. आणि आपल्या सगळ्यांच्या केसमध्ये पण तसंच आहे की आपण, मी असं अज्युम करतो की आपण IIT मध्ये नाहीये किंवा एक खूप मोठ्या प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट मध्ये नाही. माझं पण तसंच होतं. पण आपण काय करू शकतो त्या केसमध्ये, मला हे तुम्हाला सांगायचं आहे की आपण थोडासा पेशन्स ठेवू शकतो आणि थोडासा लांब अप्रोच घेऊ शकतो. की आपण कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊयात. मे बी मी 4 वर्ष काम केलंय US मध्ये येण्याच्या आधी, तर दिस इज वन वे. असा एक मार्ग आहे. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की स्किल डेव्हलपमेंट किंवा कॅपॅबिलिटी डेव्हलपमेंट हा एक कॉमन फीचर आहे, जे तुम्हाला मेंटेन करायचं आहे पूर्ण. म्हणजे तुम्ही जे काही करत असाल, तुम्हाला स्किल आणि कॅपॅबिलिटी डेव्हलपमेंट हे नेहमी सतत करावं लागतं. तुम्ही जरी कॉलेजमधून बाहेर पडला असाल किंवा कॉलेजमध्ये असाल, तर ते जर तुम्ही ठेवलं ना, तर ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत. तुम्हाला असं कन्स्ट्रेंट कशाचाच नाही. तुम्ही सिंपल कॉलेजमध्ये सिंपल कॉलेजमधून पण खूप मोठ्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकता, तुम्हाला जिथे जिथे इच्छा असेल तिथे. आणि ऑपॉर्च्युनिटीज जास्त ओपन होतात जर असं केलं. तर ते लक्षात ठेवा तुम्ही की स्किल डेव्हलपमेंट, प्रोजेक्ट वरती काम करणं आणि त्याला इंटरेस्टिंग कसं बनवायचं, हे 3 ऍस्पेक्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचे. की तुम्ही जे काही करत असाल त्यामध्ये तुम्ही मेक शुअर करा की स्किल डेव्हलपमेंट तुमचं चालू आहे. ह्याबद्दल आपण थोडंसं अजून बोलूयात की हे कसं करायचं आणि काय काय करता येईल. मी तुम्हाला त्यासाठी बेसिक पाथवे दाखवेन. तर सध्याचा जो तुमचं एज्युकेशन आहे आणि तुम्हाला जिथे जायचे त्यामध्ये गॅप आहे सध्या. तर तो जो गॅप आहे तो स्किल्सचा गॅप आहे. सगळे तुम्ही इंटरव्ह्यू द्याल तर जनरली लोक ते बघतात. तर ते कसे डेव्हलप करायचे त्याबद्दल आपला हा सेकंड पार्ट असेल. प्रोजेक्ट बेस्ड स्किल डेव्हलपमेंट याबद्दल मी इथून पुढे बोलायला, आणि हे तुमच्याशी रिलेटेड सगळं. तर हे परत मी माझ्या त्या टाइमलाईन कडे जातो की मी कसं केलं आणि तुम्ही पण ते कसं करू शकता याबद्दल आपण बोलूया. 2006 मध्ये मी 8वीला होतो आणि त्यामध्ये आपल्याला शाळेमध्ये एक आर्किमिडीज प्रिन्सिपल होता विज्ञानामध्ये. म्हणजे एखादी गोष्ट पाण्यावर कशी तरंगते ह्याबद्दल होतं. की त्याची डेन्सिटी जर कमी असेल पाण्यापेक्षा, प्लास्टिक, लाकूड, तर ते पाण्यावर तरंगतं. हा एक बेसिक प्रिन्सिपल झाला. पण मी एक आपल्या पुस्तकामध्ये एक प्रयोग होता पूरसूचक यंत्राचा. जर तुम्ही इथे बघाल, मला आता सांगा की हे जे हौद आहे यामध्ये पाणी आहे आणि हा प्लास्टिकचा ठोकळा आहे. मी
आकृती काढायचा प्रयत्न केलाय जेवढी चांगली काढता येते. तर मला सांगा की हा हा पाणी जे आहे भरतंय तर हे वरती येईल, काय होईल त्याने? हे कोणी टाईप करू शकतं किंवा अनम्यूट पण करून सांगू शकता की हे एक्झॅक्टली काय आहे, याच्यातून काय सिद्ध करायचं आहे किंवा याचे ऍप्लिकेशन्स काय असू शकतात, कोणाला टाईप करायचंय? हॅलो. तर या येस. जसं लाईट सेन्सिंग डायोड्स असतात, हा हा. तशा प्रकारचा एखादा सेन्सर आहे जो की त्याला पाणी लागल्यावर सेन्स करेल की बाबा नाही, या लेवलला आलेलं आहे म्हणजे पूर आलेला आहे. राईट, आणि ते पण होऊ शकतं. नाईस, व्हेरी नाईस क्वेश्चन. थँक्यू फॉर युअर आन्सर. आपण आपण सेन्सर्स यूज करू शकतो जर आपल्याला जर सेन्सिंग पूरबद्दल सूचना मिळवायची. पण मी हा जो प्रयोग होता मी एकदम लहान होतो तेव्हा केलेला होता. आणि 8वीत असताना मग एक बेसिक प्लास्टिकचा ठोकळा इथे घेतला होता, त्याला एका मी ह्याच्यामध्ये बॉटलमध्ये ठेवलं आणि बॉटलला जे आहे ते एका हौदामध्ये ठेवलं आणि त्या हौदामध्ये जेव्हा पण पाणी भरतं तेव्हा हा जो ठोकळा आहे हे मेटल्सचे 2 वायर्स आहेत किंवा मेटलचे 2 रॉड आहेत आणि त्याला वायर कनेक्ट केली आणि इथे बॅटरी आणि हा बल्ब आहे. मग जेव्हा पाणी भरतो तेव्हा हा जो ठोकळा आहे हा वरती सरकतो असा आणि ते जे 2 मेटलचे स्ट्रीप आहेत ते एकमेकांना टच होतात, अशा एकमेकांना टच होतात आणि जेव्हा त्या टच होतात बॅटरी आहे, पूर्ण सर्किट क्लोज होतं आणि मग ती लाईट लागते. हा एक खूप छोटा सिंपल बेसिक प्रयोग 8वीच्या मुलासाठी माझ्यासाठी होता. पण मी असा विचार केला की हा प्रयोग आहे आपल्याला, तर ह्याला आपण दुसरीकडे कुठे वापरू शकतो का? तर आपण जर बघितलं तर आपल्या घरामध्ये हौद असतो. घरामध्ये हौदाच्या वरती बरंच आपण पाणी भरतो घराच्या वरती. तर पाणी भरत असताना बऱ्याचदा ते वाया पण जातं. तर मग तिथे आपण हे वापरू शकतो का? हा माझा बेसिक असा माझ्या डोक्यात होता. तर मी हे जेव्हा इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला मग मला तेव्हा गोष्टी कळायला सुरू झाल्या की लातूरमध्ये पाण्याची समस्या आहे, मग आपण असं केलं पाहिजे का? माझं डोकं तसंच आलं की ओके आपण हे ट्राय करू शकतो. मग मी बघितलं की ते जे बल्ब आहे तो कुठे ठेवायचा, मग ती जी बॅटरी आहे ती किती मोठी असली पाहिजे. मी बेसिक सोप्या गोष्टी ट्राय केल्या. हा खूप काही सक्सेस झाला नाही. छोट्या सिंपल गोष्टी ट्राय केल्या की हा जो प्रयोग पूर्वी केला होता मी पूरसूचक यंत्राचा, त्याच्यातलीच बॅटरी घेतली, फक्त वायर थोडी मोठी जो बघितलं तर त्याच्यामध्ये मला बऱ्याच गोष्टी कळाल्या की जर एवढी मोठी वायर असेल आणि आपण डीसी सोर्स असेल तर मग तो लवकर जातो. मग बऱ्याचदा असं होतं की मी खूप काही सफिस्टिकेटेड गोष्टी वापरल्या नव्हत्या, चिकटपट्टी अशा गोष्टी वापरल्या होत्या. तर त्यामध्ये मग मला त्याच्यातले बारकावे कळाले. आपण एखादी गोष्ट पुस्तकामध्ये वाचतो एखाद्या प्रिन्सिपल बद्दल, ती एक गोष्ट आहे की आर्किमिडीज प्रिन्सिपल आपण व्याख्या वाचली आहे. मग त्यानंतर जेव्हा आपण त्याला प्रोजेक्ट वरती इम्प्लिमेंट करतो ती एक छोटीशी वेगळी गोष्ट असते की आपण बुकमध्ये प्रोजेक्ट दिलाय बाबा समजून घेणं. पण जेव्हा त्याला आपण एखाद्या समस्येशी जोडतो, आपल्या जवळपासच्या लातूरच्या किंवा माझ्या घराच्या समस्येशी जोडतो की बाबा पाणी खूप वाया जाते हौदातलं, जेव्हा आपण मोटर बंद करायची वेळ येते तेव्हा मोटर भरले की नाही ते परत दरवेळी वरती जाऊन बघावं लागतं. मग हा एक समस्या. तर मग त्याला त्याच्याशी कसं जोडता येतं ह्याचा विचार. मग जेव्हा आपण ह्याला जोडायचा प्रयत्न करतो, इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतो, मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात की चिकटपट्टी वापरली तर मग कनेक्शन चांगले नाही आहेत, मग वायर जी आहे खूप मोठी आहे तर मग डीसी सोर्स खूप जास्त म्हणजे ती खूप लवकर बॅटरी जाते. मग बऱ्याचदा हे जे इथे टच होत आहे, हे 2 गोष्टी वायर्स टच होत आहेत एकमेकांना, त्या खूप हलक्या पद्धतीने एकमेकांना टच होतात, तर मग ते बल्ब जो आहे तो व्यवस्थित जळत नाही. अशा गोष्टी तुम्हाला पण कळायला सुरू होतील जेव्हा तुम्ही खरंच त्याला एखाद्या प्रॉब्लेमशी जोडून आपण तुमच्या प्रॉब्लेम्स बद्दल पण बोलूयात, इंजिनिअरिंगशी रिलेटेड प्रोजेक्ट बद्दल पण बोलूयात, पण मला सुरुवात इथून करायची. आणि ह्याच्या पुढची गोष्ट असं की मी थोडासा विचार केला की मला ह्याला टोटल इम्प्लिमेंट करायला खर्च किती आला, बॅटरीची किंमत किती, वायरची किंमत किती होती, बॉटल जी आहे त्याला मग आपण भंगारमधून पण घेता येते किंवा घरी पडलेल्या असतात प्लास्टिकच्या बॉटल त्याच्यातून घेता येते. मग तो जो प्लास्टिकचा जो हा पार्ट आहे त्याची किंमत काय असेल, त्याला कसं, मग ह्याला बनवायचं कसं दुसऱ्यांच्या घरात जर इम्प्लिमेंट केलं. मी आमच्या घरी बनवलं, ते थोडे दिवस चाललं, पण माझ्या डोक्यात असं होतं की मी माझ्या शेजाऱ्यांच्या घरी किंवा नातेवाईकांच्या घरी पण हे इम्प्लिमेंट करायचं. तर मग त्या डायरेक्शनने विचार केला. मग मला छोट्या गोष्टी कळायला लागल्या की एखादी गोष्ट बनवणे एक गोष्ट वेगळी आहे, त्याला मग
सोल्युशनशी जोडणे दुसरी गोष्ट आहे, आणि तिसरी गोष्ट कम्प्लिटली डिफरंट अशी आहे की त्याला विकणे. मग त्याच्यामध्ये अजून मग त्याला प्रोफेशनलिझम लागतं. हे थोडेसे असे प्रयोग केल्याने मला समजायला लागलं. मग तिथून आपलं डोकं चालतं की एखादी गोष्ट पहिली तर त्याच्यामध्ये आपण प्रॉब्लेम बघायला सुरू करतो, मग त्याचं सोल्युशन बघायला सुरू करतो आपण, मग सोल्युशनचं इम्प्लिमेंटेशन बघायला सुरू करतो, आणि आपण जेव्हा इम्प्लिमेंटेशन बघतो मग त्या इम्प्लिमेंटेशनला स्केल कसं करायचं, की आपण ते इम्प्लिमेंट स्वतःच्या घरी केलंय पण ते बाकीच्या पूर्ण कॉलनीमध्ये होण्यासाठी किंवा बाकीच्या नातेवाईकांकडे त्याच्यामध्ये कुठे इश्यू येतील. ह्याच्यामध्ये इश्यू आहे प्रोडक्शनचा, की एखादी गोष्ट रिप्लिकेट करायची, मग त्याला इफिशियंटली रिप्लिकेट करायची, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट इन्शुअर करायचं. तर हे पूर्ण लाईफ सायकल मला समजलं जेव्हा मी असे प्रयोग केले तेव्हा. तर हे तुम्ही लक्षात ठेवा, आणि हे मला तुम्हाला इथून सांगायचं. आपण थोडंसं अजून बघूयात. तर हा माझा एक्सपिरियन्स होता, आणि मला असं वाटतं की तुम्ही थोडंसं विचार करावा त्याबद्दल. मी जेव्हा इंजिनिअरिंगच्या थर्ड इयर मध्ये होतो तेव्हा मी इंटर्नशिप केली. भारत फोर्ज नावाची कंपनी आहे. तेव्हा मग मला बऱ्याच गोष्टी कळाल्या की त्या कंपनीमध्ये मी गेलो. फोर्जिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंगची कंपनी होती. त्यामध्ये सेम ऑब्झर्वेशन केलं की इथे कुठे काय प्रॉब्लेम आहे, कुठे सेन्सर्स लावता येतात, सेन्सर नाही येतं, कुठे त्याला इफिशियंट करता येतं का. तर हा ऍटिट्यूड खूप महत्वाचा आहे की एखादी प्रॉब्लेमला सोल्युशन ओरिएंटेडनेस. हा त्यानंतर 2014 मध्ये जेव्हा माझा फायनल इयरचा प्रोजेक्ट होता तेव्हा आम्ही एक व्हीलचेअर बनवली होती. तर तुम्ही नॉर्मल व्हीलचेअर बघाल की त्या जनरली अशा असतात, या पद्धतीच्या, टॉप लेफ्ट कॉर्नर. त्या व्हीलचेअर्स तुम्ही एकतर इंडोर वापरू शकता, आणि बस मग ते हॉस्पिटलमध्ये वापरू शकता त्यांना. पण जे दिव्यांग आहेत लोक, त्यांच्यासाठी त्यांना तर इंडोर आणि आउटडोर पण ऑपरेट करायचं असतं. मग ते काय, त्याला इफिशियंट कसं बनवता येईल. जेव्हा आपण आउटडोर बोलतो की आउटडोर मध्ये मग ती त्यांच्याकडे ती 3 चाकाची असते, ती खूप जड असते, मग त्याला त्या दोघांच्या मध्ये काही आपण आणू शकतो का, हा प्रॉब्लेम होता. प्रॉब्लेम काय होता की हे लोकांना एकतर इंडोर व्हीलचेअर आहेत किंवा आउटडोरच्या व्हीलचेअर आहेत, त्याच्यामध्ये काहीच नाहीये किंवा दोन्हीकडे वापरता येईल असं काही नाही. तर मग आम्ही नवीन डिझाईन क्रिएट केला. सेम या केसमध्ये पण लातूर लोकल पार्ट आहे, रुरल एरिया आहे, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहेत. ओके, जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते खूप वेल इक्विप्ड नाहीये दिव्यांग लोकांना अकोमोडेट करण्यासाठी. तर मग आपण त्यामध्ये काय करू शकतो की इन्फ्रास्ट्रक्चर चेंज करण्यासाठी किती मोठा प्रॉब्लेम आहे. मग तर समज जे डिव्हाइसेस आहेत किंवा व्हीलचेअर्स आहेत त्यांनाच जर आपण थोडं मॉडिफाय केलं तर बऱ्याचदा असं होतं की कर्ब्स आहेत किंवा पायऱ्या आहेत त्याच्यावरती जाण्यासाठी प्रॉब्लेम येतो. तर मग त्याच्यासाठी काही हेल्प करता येईल का, त्याच्यासाठी काही ऍडिशनल गोष्टी ऍड ऑन्स त्या व्हीलचेअरवर लावता येतील का, तर त्याचे प्रयोग केले. सेम लोकल प्रॉब्लेम त्याला सॉल्व्ह करण्याची वेगवेगळे टेक्निक्स. मग आपल्याला थोडीशी इंटरेस्ट यायला जातो जेव्हा आपण विचार करतो ना की लोकल प्रॉब्लेम आहे, खरंच कोणाला तरी इम्पॅक्ट होणार आहे. त्याच्यामध्ये मग आम्ही इंटरव्ह्यू पण घेतले आणि एक इन्शुअर केलं की ह्याचं प्रोडक्शनचं जे माझ्या डोक्यात होतं की आपण दुसऱ्याला विकण्यासाठी किंवा खूप स्केल करण्यासाठी ह्याच्यामध्ये कसं केलं पाहिजे. तर मग ह्याच्यामध्ये जे इक्विपमेंट वापरले ते लोकल सायकल शॉपमध्ये भेटतील असेच इक्विपमेंट वापरले. खूप हाय एंडचे इलेक्ट्रिक मोटर्स किंवा बॅटरी नाही वापरली, फक्त मॅन्युअल पॉवर ठेवलं. तर अशा गोष्टी आपल्याला मग ते हळूहळू समजायला लागतात. तर हा पॅटर्न तुम्ही लक्षात ठेवा की लोकल प्रॉब्लेम, त्याला सॉल्व्ह करायची सोल्युशन ओरिएंटेड ऍटिट्यूड, आणि मग त्याला स्केल करायचा ऍटिट्यूड, 3 गोष्टी इथे पण अप्लाय केला. तर हा प्रयोग होता, आणि प्रोटोटाइप्स खूप बनवले. शिक्षकांना खूप त्रास दिला मी. तर ते एक आहे की क्वेश्चन्स विचारले. तुम्ही लोक चांगले जमा करा तुमच्या आजूबाजूला, हे खूप महत्वाचं आहे की लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहणं गरजेचं आहे, जे की गाईड करू शकतात आणि त्यांना त्रास म्हणजे सतत क्वेश्चन्स विचार, आणि ते खूप ओपन असतात. जर समजा तुम्ही खरंच काय एखाद्या इंजिनिअरिंगशी रिलेटेड किंवा तुमच्या अभ्यासाशी रिलेटेड अशा गोष्टींशी काम करत असाल तर लोक रिस्पॉन्ड करतात, आणि आमच्या प्रोफेसर्सनी पण केलं व्हिडिओमध्ये. तर हा प्रयोग होता 2014 मध्ये. जर तुम्ही बघितलं की माझा 2006, मी तुम्हाला फोटो दाखवले होते माझ्या एकदम स्टार्टिंगला. मी जेव्हा तुम्हाला
माझ्याबद्दल सांगत होतो. तर 2010 ते 2014 पर्यंत जे काही माझं जर्नी होती त्यामधले मी तुम्हाला फोटो दाखवले होते. तर हे असे सिंपल फोटो म्हणजे मी आहे बिडवेमध्ये आहे, बेसिक चालू आहे. जर तुम्ही बघितलं की 2014 मध्ये मग मला बरंच एक्सपोजर मिळालं की मी विदेशांमध्ये गेलो, इथे आलो, मला पीएचडीचं फंडिंग मिळाली, त्याची अपॉर्च्युनिटी मिळाली. तर हे जे 2014च्या पुढे झालेलं आहे ते 2014च्या आधी केलेले जे गोष्टी आहेत, हे जे प्रयोग आहेत मी तुम्हाला जे सांगितले ह्या थ्रू झालेलं आहे बऱ्याच गोष्टी. आणि हे लोक बघतात, लोकांना कळतं हे की ओके एखादा कॅन्डिडेट आला इंटरव्ह्यू साठी तर ते बघतात की यांनी पास्ट मध्ये काय केलंय, याची विचार करायची काय पद्धत आहे. आणि हे खूप महत्वाचं आहे बघा तुम्ही पण, कारण की तुम्ही पण आता तुमची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ऍटिट्यूड, मला एक क्वेश्चन आला होता, खूप चांगला क्वेश्चन आहे तो, की सर्वात इम्पॉर्टंट स्किल काय. तर मला तर असं वाटतं की इम्पॉर्टंट स्किल आहे सोल्युशन ओरिएंटेडनेस, की तुम्ही एखादी गोष्ट सॉल्व्ह करायचा प्रयत्न कसा करू शकता. कारण की बाकीच्या ज्या स्किल आहेत, प्रोग्रामिंग आहे किंवा कॅड डिझाईन आहे, ते तुम्ही शिकू शकता 1-2 वर्षामध्ये किंवा ते शिकू शकता, प्लस ते चेंज पण होत आहेत. जर समजा आता तुम्हाला पायथन जर कामाला येत असेल किंवा आता C++ येत असेल कामाला, 10 वर्षानंतर पायथन नसेल, मे बी दुसरं काय असेल, क्वांटम कम्प्युटिंग येईल. मग क्वांटम कम्प्युटिंग साठी कोणते प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत, तुम्ही स्किल्स चेंज होतात. या खालच्या लेवलच्या ज्या स्किल्स आहेत, लो लेवलच्या, खालच्या लेवलच्या मीन्स डिटेल लेवलच्या, टेक्निकल लेवलच्या. पण ज्या नॉन टेक्निकल किंवा अदर स्किल्स आहेत, दीज आर टेक्निकल ओनली, किंवा सोल्युशन ओरिएंटेडनेस म्हणतो आपण, थोडासा व्ह्यू लागतो त्याला. तर मग ह्या स्किल्स महत्वाच्या आहेत. तुम्ही किती प्रयत्न केलेले आहेत, तुमच्यामध्ये पेशन्स किती आहे, तुम्ही ऍक्टिव्ह किती आहात, ह्या गोष्टी जनरली लोक बघतात जेव्हा ते तुम्हाला हायर करतात किंवा जेव्हा तुम्हाला नवीन ऑपॉर्च्युनिटी मिळतात. तर हा असा आतापर्यंत आहे. मे बी 5 to 10 minutes आर रिमेनिंग, सो मी अजून कव्हर करेन अँड देन वी विल स्टार्ट विथ क्वेश्चन आन्सर. आणि मी तुम्हाला एक वे पण दाखवेन की मी स्वतः काही भारतातल्या टायर 2 आणि टायर 3 सिटीज मधल्या मुलांबरोबर आणि विद्यार्थिनींबरोबर काम करतोय. आणि माझ्यासोबत US चे, युरोपचे आणि एशियामधले काही पार्ट्सचे एक छोटासा ग्रुप आहे. आणि आम्हाला विद्यार्थ्यांबरोबर काम करायचे छोट्या प्रोजेक्ट्सवर, त्याचा एक इम्पॅक्ट म्हणजे सोशल इम्पॅक्ट प्रोजेक्टवर. तर त्याबद्दल पण थोडं सांगेन. आणि ह्याचा इम्पॉर्टन्स काय माहिती का प्रोजेक्ट्सचा, मी प्रोजेक्ट्स बद्दल का भर देतोय, की प्रोजेक्ट्स जे आहेत त्यामध्ये तुम्हाला कन्स्ट्रेंट नसतो की हा सिलेबस आहे, हे वाचा, याचं उत्तर द्या. तुम्ही थोडंसं क्रिएटिव्हली विचार करू शकता. तो एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे की तुम्हाला कन्स्ट्रेंट नाही आणि क्रिएटिव्ह इनोव्हेशनच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि तुम्हाला इंटरेस्ट जागा करता येतो, म्हणजे तुम्ही इंटरेस्ट बिल्ड करू शकता त्यामध्ये, आणि किंवा तुमच्या स्वतःच्या इंटरेस्टचा प्रोजेक्ट सिलेक्ट करू शकता. आणि ते खूप महत्वाचं आहे, कारण की इंटरेस्ट ही जी गोष्ट आहे, इंटरेस्ट हीच तुम्हाला परसिव्हरन्स साठी कामाला येते. जर तुम्ही बघितलं असेल, जनरली फरक हा असतो की काही लोकांमध्ये कोणत्या पण टॉपिक वरती इंटरेस्ट क्रिएट करायची कॅपेबिलिटी असते, पण काही लोकांमध्ये खूप लवकर इंटरेस्ट जातो. आणि हाच डिफरन्स आहे, जे की लोक एखाद्या स्पेसिफिक गोष्टीवरती राहतात आणि पुढे पर्यंत जातात, आणि काही लोक मग ते गिव्ह अप करतात आणि जे काही त्यांना बेसिक अवेलेबल आहे त्यामध्ये ते सॅटिस्फाय राहतं. हा फरक आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये स्वतःचा इंटरेस्ट कसा निर्माण करू शकता आणि तो कसा निर्माण ठेवू शकता कंटिन्यू. हे स्किल जे आहे, हा जो ऍस्पेक्ट आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा की कसं करायचं ते. आणि त्यासाठी आम्ही पण प्रयत्न करतोय. आम्ही तुम्हाला एक प्रोजेक्ट म्हणजे एक इनिशिएटिव्ह इंट्रोड्यूस करेन थोड्या वेळात. जनरली मुलं जे आहेत किंवा जनरली 8 सेमिस्टर सेमिस्टरच्या एंडला सुरू करतात प्रोजेक्ट बद्दल बघायला. पण त्याऐवजी जर आपण थोडंसं आधीपासून, कारण की तुमच्या प्रत्येक सेमेस्टरमध्ये गॅप असतो, फर्स्ट सेमेस्टर नंतर सेकंड सेमेस्टरमध्ये, तेव्हापासून मग सुरू करता येऊ शकतं का. आणि आता जर समज तुम्ही थर्ड इयर मध्ये असाल, फायनल मध्ये, आता पण तुम्ही सुरू करू शकता, असं नाहीये. आणि बऱ्याचदा असं पण होतं की तुम्ही काम करत आहात किंवा जॉब करताना साइड बाय साइड प्रोजेक्ट करा आणि मग हायर स्टडीजसाठी एम करा, किंवा तेव्हा पण मग प्रोजेक्ट यूज होऊ शकतात पॅरलली.
तर हे थोडंसं आधी सुरू केलेलं चांगलं आणि कंटिन्युअसली थोडं लॉंग टर्म साठी केलेलं चांगलं असतं तर खरंच. आणि मला तुम्हाला एक सांगायचं की जेव्हा पण इंटरव्ह्यू होतो तुमचा, गव्हर्नमेंट असेल प्रायव्हेट, मेनी ऑफ यू लाईक गोइंग थ्रू और विल गो थ्रू इंटरव्ह्यू टू गेट अ जॉब, तो गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट असेल. तर इंटरव्ह्यूअर जो आहे ना तो काही स्पेसिफिक गोष्टी बघत असतो. आता तुम्ही विचार करा की तुमची स्वतःची कंपनी आहे किंवा एखादा प्रोजेक्ट आहे आणि तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, तर तुम्ही त्यामध्ये काय काय गोष्टी बघाल कॅन्डिडेटमध्ये? तुम्ही चॅटमध्ये काही टाईप करू शकता का? तुमच्या डोक्यात काय येते की टॉप ऑफ द माइंड? मी जर इंटरव्ह्यूअर असेल आणि मला कोणाचा जरी इंटरव्ह्यू घ्यायचा की मी जर झालो किंवा झाले इंटरव्ह्यूवर, तर मी क्वेश्चन काय विचारेन किंवा कोणत्या गोष्टी मला बघायच्या आहेत की समोरच्या व्यक्तीमध्ये काय काय असलं पाहिजे? तुम्ही चॅटमध्ये टाईप करू शकता का की एखाद्या एक दोन स्किल्स किंवा एक तुम्ही काय बघाल माणसामध्ये समोर? किंवा अनम्यूट करून पण, आपण काय 11 जण आहोत तर तुम्ही अनम्यूट करून पण बोलू शकता, जास्त जण नाही येतात. राईट, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स, राईट, नाईस. आणखी काही? समजा एखादी व्यक्ती तुमच्या समोर आली आणि तुम्हाला त्या व्यक्तीला डिसाईड करायचं की हा माणूस किंवा व्यक्ती आपल्या टीम मध्ये आली पाहिजे का, तर तुम्ही हा जर विचार केला तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी दाखल आहे. पॅशन इज वन थिंग. अमोल, व्हेरी नाईस आन्सर्स. एनीवन एल्स? अक्षय, बुशरा, कौस्तुभ, लिसनर, टीमो, न्यू आयडियाज, व्हेरी नाईस. नम्रता, श्रेया, वैष्णवी, अनम्यूट करून पण तुम्ही बोलू शकता की बाबा मला जर हे करायचं असेल, कम्युनिकेशन स्किल्स. ओके, समजा तुमची टीम आहे, 15 जण आहात तुम्ही आणि तुम्ही काहीतरी डेव्हलप करत आहात आणि तुम्ही हेड आहात. तुम्ही जर समजा त्या कंपनीचे सीईओ आहात किंवा तुम्ही त्या प्रोजेक्टचे हेड आहात, तुमचा मित्र किंवा मैत्रीण तुम्हाला हायर करायची आहे किंवा तुम्हाला एक कोणता तरी व्यक्ती हायर करायचा आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींपैकी तुम्ही कोणाला हायर कराल, त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या स्किल बघता? टीम प्लेअर असला पाहिजे, राईट. आता ओके, नॉलेज अबाउट द पर्टिक्युलर सब्जेक्ट, राईट, नाईस आन्सर. सो मी आता पुढे जातो की जनरली इंटरव्ह्यूअर जे असतात ना ते बघतात की तुम्ही तुमच्या पास्ट मध्ये काय केलंय. तुम्ही जेव्हा ते रेझ्युमे घेऊन जातात तेव्हा तेव्हा ते पहिली गोष्ट बघतात की तुम्ही तुमच्या पास्ट मध्ये काय केलेलं इथे येण्याच्या आधी, आणि त्याचे काही एव्हिडन्सेस आहेत का. तुम्ही जेव्हा म्हणाल की माझं कम्युनिकेशन चांगलं आहे, ओके, तुमचं कम्युनिकेशन चांगलं आहे, तुम्ही त्या रिझ्युमे मध्ये लिहिलंय, पण त्याच्यात तुमचे काही एव्हिडन्स आहेत का? मग तुम्ही जर तुमचं कम्युनिकेशन चांगलं आहे, तुम्ही म्हणाल की पॅशन आहे किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल आहे किंवा न्यू आयडियाज आहे, तर मग त्याचं काही एव्हिडन्स आहे का किंवा त्याच्याशी रिलेटेड तुम्ही पास्ट मध्ये काय केलंय का? न्यू आयडियाज खूप महत्वाचं आहे, विमो म्हणत होते. सो इज देअर एनी एव्हिडन्स दॅट यू हॅव न्यू आयडियाज अँड इम्प्लिमेंटेड एनिवेअर? हे या गोष्टी जनरली इंटरव्ह्यूअर बघतात. तुम्ही त्या प्रेझेंट कशा करू शकता त्या 15-20 मिनिटाच्या टाइम मध्ये, त्याच्यासाठी तुम्हाला आधीपासून तयारी करा. आणि फक्त मी असं म्हणत नाही की जॉब, आपण हा फोकस थोडासा मोठा घेऊयात की ओव्हरऑल लाईफ मध्ये पण, इंटरव्ह्यूचा बद्दल नको, पण ओव्हरऑल लाईफ मध्ये पण जेव्हा तुम्हाला अपॉर्च्युनिटीज येतात ना, ह्या गोष्टी बघून येतात की तुम्ही तुमच्या पास्ट मध्ये काय केलंय, त्याचे काही एव्हिडन्सेस आहेत का, बेसिक थिंग्स, राईट. तर त्याच गोष्टी बघून तुमच्याकडे अपॉर्च्युनिटीज येतात. तर हे लक्षात ठेवा तुम्ही की, आणि ट्रायल करायला काही इश्यू नाहीये की तुम्हाला जास्त ट्रायल्स करू शकता किंवा सुरुवात छोटी करू शकता, साइड बाय साइड करू शकता. आणि आपण बघूयात की ते कशा पद्धती आहेत. ओव्हरऑल आतापर्यंत सगळ्यांना कळतंय. नॉलेज अबाउट पर्टिक्युलर सब्जेक्ट इज ऑल्सो राईट, वैष्णवी. तर इंटरव्ह्यूअर बघतील नॉलेज अबाउट पर्टिक्युलर सब्जेक्ट, मग ते क्वेश्चन विचारतील तुम्हाला. आणि त्यांना पण असं असतं की क्वेश्चनचे आन्सर पाठ केले जाऊ शकतात, मग थोडंसं अजून काही भेटेल का त्यांना, प्रोजेक्ट्स केले असतील तुम्ही किंवा काही, तर मग ते खूप चांगला वे आहे त्यांना कन्व्हिन्स करायचं की सर मी प्रोजेक्ट केले. आणि तुम्ही जेव्हा खरंच काही करता ना तेव्हा लोकांना कळतं की ओके ह्या माणसाने खरंच काहीतरी केलंय. मग बाकीचे काही जण असतात की ते मे बी दे बाय प्रोजेक्ट्स, आणि ते त्यांना ते पण कळून येतं की एक माणसाने किती खरं केलं आहे किती नाही केलंय. तर थोडंसं हे तुम्ही लक्षात ठेवा. ऍक्टिव्हिटी तुम्ही एव्हिडन्स दाखवायची गरज आहे आणि तुम्ही पास्ट मध्ये काहीतरी केलं असलं पाहिजे. आणि असं गरज नाहीये की खूप
मोठं केलं पाहिजे किंवा जास्त सिम्पल पण असंच मोठं केलेलं चांगलं. म्हणजे तुम्ही खूप वर्षांपासून करत आहात, खूप महिन्यांपासून करत आहात, खूप जास्त प्रोजेक्ट केलेत, दॅट इज ऑल्सो नाईस. खूप कमी केलेत पण वी कॅन स्टार्ट, स्टील वी कॅन स्टार्ट. तुम्ही सुरू करू शकता आता. तर कसे, आणि अजून एक खूप महत्वाचा प्रॉब्लेम आहे की हा जो मी बोलतोय तुम्हाला की प्रोजेक्ट करा किंवा प्रोजेक्ट इज लाईक व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही माझा पॅटर्न बघितला असेल तर मी जनरली काय केलंय की जे प्रोजेक्ट आहेत, आणि माझं तुम्ही बघा की ऍस्ट्रॉनॉटिकल इंजिनिअरिंग आहे, पण माझे जे प्रोजेक्ट आहेत, व्हीलचेअर जेव्हा मी बनवली, फायनल इयरचा प्रोजेक्ट माझा व्हीलचेअरचा होता, त्याच्यामध्ये काहीच नाहीये ऍस्ट्रॉनॉटिकलशी रिलेटेड. किंवा मी जो जॉब केला डॅसो सिस्टम्स मध्ये, त्याच्यामध्ये व्हीलचेअरशी रिलेटेड काहीच नाही. मी डॅसो सिस्टम्स मध्ये जेव्हा जॉब केला तेव्हा मी जेव्हा भारत फोर्ज मध्ये इंटर्नशिप केली होती, त्याच्यामध्ये पण दोघांमध्ये काही कनेक्शन नाही. तर लोक आता काय हळूहळू ट्रेंड्स काय येत आहेत माहिती का, की तुम्ही लोकल प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करू शकता. समोरचे प्रॉब्लेम, तुमच्या समोरचे, तुमचं विजन कुठं आहे, तुम्ही किती गोष्टी परसिव्ह करू शकता. दीज आर द थिंग्स. माझे प्रोफेसर जे आहेत ते मला एक गोष्ट नेहमी सांगतात की शतद, तुझं जे कॉम्पिटिशन आहे ते MIT, स्टॅनफर्ड आणि हार्वर्ड इथले जे PhD स्टुडंट आहेत त्यांच्यासोबत असणार आहे. तर यू कॅनॉट outsmart them. How can you tackle, how you are going to tackle them, how you are going to deal with that competition. You cannot outsmart them. हे तर खरं आहे की MIT, स्टॅनफोर्ड, हार्वर्ड, त्यांची कॉग्निटिव्ह कॅपेबिलिटीज खूप फास्ट असतील, आपली नाहीये. त्यामुळे हाऊ टू टॅकल दॅट थिंग. सो हिज आन्सर इज यू शुड टॅकल थ्रू आउटथिंकिंग देम, आउटथिंकिंग द कॉम्पिटिशन. माझं आन्सर असं आहे की we can also tackle such situations by outperceiving the competition, outperceiving them. आपण त्यांच्यापेक्षा कॉग्निटिव्हली स्मार्ट होऊ शकत नाही. सो हाऊ कॅन वी डू दॅट? थिंक, वी कॅन आउटथिंक पीपल, वी कॅन आउटथिंक और आउटपर्सीव्ह थिंग्स. म्हणजे आपण आजूबाजूच्या गोष्टी बघून त्यांना जर सॉल्व्ह करत असू तर दिस शोज दॅट यू हॅव लॉंग टर्म थिंकिंग कॅपेबिलिटी. जर तुम्ही लातूरच्या प्रॉब्लेम्स काय आहेत मला टाईप करून सांगा, लुक प्रॉब्लेम्स नियर बाय. तुम्ही लातूरमध्ये आहात किंवा मराठवाड्यामध्ये आहात, तर चॅटमध्ये सांगा मला की काय सध्याचे लातूरचे प्रॉब्लेम आहेत. काय वाटतं तुम्हाला की काय आहेत? अनम्यूट पण करू शकता. लातूर नियर बाय इश्यूज लातूरचे. तुम्हाला असं वाटतं का की क्लायमेट चेंज इज अ बिग थिंग, बिग प्रॉब्लेम नियर बाय लातूर? लातूरची पाण्याची समस्या, 15 दिवसातून तुम्हाला एकदा पाणी येतं, करेक्ट? 10 दिवसातून, आय गेस 10 दिवसातून. एवढा पाऊस पडला यावर्षी, तर एवढा पाऊस पडला तरी सुद्धा. एज्युकेशन बघा तुम्ही लातूरमध्ये किंवा लातूरच्या जवळपासच्या खेड्यांमध्ये. इलेक्ट्रिसिटीचे बघा की इलेक्ट्रिसिटी किंवा एनर्जी जनरेशन, इलेक्ट्रिकलचे जण आहात आपण बरेच जण, तर इलेक्ट्रिसिटी आहे, तर सोलरच्या किती कॅपेबिलिटीज आहे भारतामध्ये. त्याचं भारतात लातूरातले किती घरांमध्ये सोलर वापरलं जातं किंवा किती इक्विपमेंट वापरले जातात. एनर्जी ग्रिड्स आहेत महाराष्ट्रातल्या, मराठवाड्यातल्या, त्यातल्या किती % रिन्युएबल आहे. हे खूप मोठे प्रॉब्लेम आहेत, मी सांगतोय तुम्हाला, पण ह्याचे छोटे सोल्युशन्स पण निघू शकतात. विंड टर्बाईन्स खूप मोठ्या स्केलवरती असतात, खूप मोठे असतात, तर छोट्या स्केलवरती बनवता येऊ शकतात. हा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला काय अजून प्रॉब्लेम्स टाईप करा किंवा हे पटते तर हँड रेज करा मे बी. ओके, मला वाटलं माझं इंटरनेट बंद पडलं काही. ओके, तुम्हाला तर आता मी जसं सांगितलं की व्हीलचेअरचा जो प्रॉब्लेम होता, व्हीलचेअरशी रिलेटेड, की भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते दिव्यांग लोकांना ऍक्सेसिबल नाहीये, तर त्याच्यासाठी काय केलं जाऊ शकतं. असे प्रॉब्लेम जर तुम्ही सॉल्व्ह केले नियर बायचे, तर त्याचा इम्पॅक्ट जास्त पडतो इंटरनॅशनल लेवलवरती. कारण की आता सगळे जे पण न्यू रिसर्च आहे किंवा न्यू थिंकिंग आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंग रिलेटेड आहे. आणि हे जेव्हा तुम्ही करता ना, की तेव्हा मग तुम्ही स्टँड आउट होता. जवळपासचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले.
बाहेरचे मोठे प्रॉब्लेम तर काय, न्यूक्लिअर फिजिक्स वगैरे, हे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह, त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्यावर नाही आहे, किंवा तुमच्या आसपासच्या इम्पॅक्ट जो आहे ना तो खूप महत्वाचा आहे, की तुमच्या आसपासच्या जनरेशनवरती किंवा तुमच्या आसपासच्या लोकॅलिटीवरती त्याचा इम्पॅक्ट किती आहे, किंवा त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडतोय का. हा जर ऍस्पेक्ट प्रोजेक्टमध्ये असेल किंवा तुमच्या थिंकिंगमध्ये असेल, तर अपॉर्च्युनिटीज बऱ्याच ओपन होतात, कारण की ते लोक बघतात त्याच्यामध्ये. त्यांना कळतं की माणसामध्ये लिडरशिप कॅपेबिलिटीज आहेत, काहीतरी वेगळं विचार करायची पद्धत, कॅपेबिलिटीज आहेत, हे त्यांना गोष्टी कळतात. तर सर्वात मोठा ऍटिट्यूड हा, म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट स्किल सोल्युशन ओरिएंटेडनेस आहे. आणि हे थोडंसं लॉंग टर्म मध्ये तुम्ही केलेलं असलं पाहिजे. आपण टाइम एक्सटेंड करतोय, तर मी क्विकली जातो की तर ह्यासाठी आपण काय करू शकतो. तर मे बी तुम्ही तुमच्या साईडनी पण प्रयत्न करू शकता असे प्रोजेक्ट घेऊन. पण मी माझ्या साईडनी किंवा माझ्यासोबत जी टीम आहे, आम्ही काय करतोय की आम्ही एक प्लॅटफॉर्म बनवलाय, सर्व www.serv.life, SARW.life. तर ह्यामध्ये आम्ही काय केलंय की हा प्लॅटफॉर्म बनवलाय. या प्लॅटफॉर्म मध्ये उद्देश आहे की लोकांना एकत्र आणून अशा कोणत्या तरी प्रॉब्लेम शोधून त्यांना त्यांच्या प्रोजेक्टशी जोडणे. तर याच्यामध्ये स्टुडंट्स आहेत, त्याच्यामध्ये मग माझ्यासारखे रिसर्चर्स आहेत, इंडस्ट्री आणि अकॅडमी आणि गव्हर्नमेंट मधले लोक आहेत. आणि मग आम्ही शोधत असतो की प्रॉब्लेम्स कोणते सॉल्व्ह होऊ शकतात, मग त्यांना इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, कम्प्युटर सायन्स त्यांच्या प्रोजेक्टशी कसं जोडता येईल. आणि मग त्यांच्याशी रिलेटेड मग तुम्हाला बऱ्याचदा फायनल इयरला प्रोजेक्ट असतात, मग त्यांच्याशी कसं जोडता येईल, मग तुम्हाला त्याचा फायदा कसा होईल, प्लस ओव्हरऑल प्रॉब्लेम सोल्युशन मध्ये आपण कसं कॉन्ट्रीब्युट करू शकू. तर हा एक ओव्हरऑल आयडिया आहे सर्वचा. सर्व प्लॅटफॉर्म तो कसा दिसतो, त्याच्यामध्ये काय काय पार्ट्स आहेत ते मी सांगतो. की ह्याच्यामध्ये जनरली 6 कम्युनिटीज आहेत. जर तुम्ही डिस्कॉर्ड ऐकलं असेल, हे एक सोशल प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यावरती असं वेगवेगळे चॅनल्स आहेत, त्याच्यावरती वेगवेगळे पार्टिसिपंट्स आहेत, त्याच्यामध्ये व्हॉइस चॅनल्स आहेत, प्रायव्हेट चॅनल्स आहेत. आम्ही स्टुडंट्सला इन्व्हाइट करतो त्यामध्ये, आणि त्यांच्यासोबत प्रोजेक्ट्स वरती काम करतो. त्याच्यामध्ये कॅपेबिलिटीज आहेत, व्हिडिओ कॉल करू शकतो आपण, सिम्पल मीटिंग्स घेऊ शकतो. तर हे असा दिसतो की याच्यामध्ये जी वेबसाईट आहे त्याच्यावरती सगळे डिटेल्स दिलेले आहेत, की हा प्रोजेक्ट काय आहे, प्रोजेक्ट बद्दल वेगवेगळे कम्युनिटीज कोणत्या आहेत त्यावरती. मग त्याच्यामध्ये व्हाईट बोर्ड्स आहेत, की आपण एकत्र कसं काम करायचं. तुम्ही स्टुडंट आहात आणि आम्ही मेंटर्स आहोत. मी रिसर्च मध्ये आहे, एक जण युरोपमध्ये आहे, एक जण दुसरीकडे आहे, तर तो तुमच्यासोबत कसं काम करेल. तर व्हाईट बोर्ड्स क्रिएट केलेले आहेत, त्याच्या कोलॅबरेटली आपल्याला एकमेकांना क्वेश्चन विचारता येतात किंवा एकमेकांबरोबर काम करतात. हे मग मोबाईल थ्रू पण आपण वापरू शकतो. आणि आम्ही टाइमलाईन क्रिएट केल्यात की कोणकोणते टास्क, तुम्ही प्रॉब्लेम कसा शोधायचा, किंवा प्रॉब्लेम शोधल्यावरती त्याला अजून चांगलं इंटरव्ह्यू कसं, त्याला अजून रिफाईन कसं करायचं, मग सोल्युशन वरती काम कसं करायचं, तुमची टाइमलाईन काय, तुमच्या परीक्षा केव्हा केव्हा आहेत. आणि ह्याचा उद्देश असा आहे की आपल्याकडे, माझ्या तरी मत आहे, माझं असं मत आहे की पुढचे 10 ते 15 वर्ष आहेत खूप मेजर इम्पॅक्ट जर सोल्युशन शोधायचे असतील तर. आणि त्यानंतर मग ते सोल्युशन शोधणं खूप अवघड होऊन जाईल. आणि आत्ताचं जी सिच्युएशन आहे पॅन्डेमिकची, गेल्या 1 वर्षापासून आम्ही या गोष्टीवरती बघतोय की आपण कसं सोशल इम्पॅक्ट प्रोजेक्ट स्केल करू शकतो, किंवा जे सिच्युएशन्स आहेत त्यांना कसं हँडल करू शकतो. तर आमची जी टीम आहे त्यांचं हेच थिंकिंग आहे की हाऊ कॅन वी वर्क विथ स्टुडंट्स अँड पीपल, नॉट ओनली स्टुडंट्स बट पीपल इन जनरल, अँड वर्क ऑन सोल्युशन्स. सो सर्व जे आहे त्याचं सबटायटल बघितलं असेल ते आहे कलेक्टिव्ह सोल्युशन बिल्डिंग प्लॅटफॉर्म. आणि दिस इज लाईक काइंड ऑफ अ व्हॉलेंटिअरिंग ऍक्टिव्हिटी फॉर ऑल ऑफ अस. म्हणजे आम्ही एक व्हॉलेंटिअर टाईप करतो, याच्यामध्ये काही इम्पॅक्ट नाहीये, असं कॉस्ट इन्व्हॉल्व नाहीये त्याच्यामध्ये. मग प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे बॉट्स पण आहेत, की मुलं जर जास्त असतील त्यांचे बॉट्स जे आहेत ते हेल्प करतात की नेक्स्ट स्टेप काय असेल, त्याच्या पुढची स्टेप काय असेल. आणि 6 कम्युनिटीज आहेत. तुमच्यासाठी मेन असेल ती जी आहे रोबोटिक्स आणि क्लायमेट चेंज रिलेटेड, की काही प्रोजेक्ट आहेत ते. बाकीचे पण आहेत की एंटरटेनमेंट आहे, एज्युकेशन आहे, लँग्वेज आहे, आर्ट आहे, स्पोर्ट्स आहे, वेगवेगळ्या लोकांशी कम्युनिटी. आणि ह्या कम्युनिटीजचे वेगवेगळे हे दिसू शकतील तुम्हाला. आणि हा प्लॅटफॉर्म आहे पूर्ण, त्याची वेबसाईट आहे, मग आमचे टाइम लाईन्स, डेटाबेसेस, मी तुम्हाला जसं म्हटलं की आम्ही मॉडेल पण बिल्ड करतोय, बॉट्स आहेत, व्हाईट बोर्ड्स आहेत, जसे सगळ्यांना एकत्र आयडियाज, डेटा
इन्फॉर्मेशन आहे, नोटिफिकेशन सेंड करतो, आणि आपण सगळेजण, हे सर्वात मोठा इम्पॉर्टंट कंपोनेंट आहे. हे वेगवेगळे टास्क देतो आम्ही जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट वरती येता तेव्हा, की तुम्ही सध्या हे असे बेसिक टास्क आहेत. आपण डिटेलमध्ये आपण बोलू शकतो जर क्वेश्चन असेल तर तुम्हाला. तर सुरुवात कशी करायची याच्याबद्दल बऱ्याच तुम्हाला क्वेश्चन असेल की सर आम्ही सुरू कसं करायचं, किंवा भैया सुरू कसं करायचं, हाऊ टू स्टार्ट विथ प्रोजेक्ट. तर 2 गोष्टी आहेत की आपण एक कॉम्पिटिशन थ्रू तुम्ही सुरू करू शकता, किंवा मग अकॅडमिक्स थ्रू सुरू करू शकता. कॉम्पिटिशन्स कशा, की तुम्ही जर बघाल की भारतामध्ये किंवा इंटरनॅशनल लेवलवरती, लोकलवरती बरेच कॉम्पिटिशन होत आहेत. तुम्ही बरेच जण मेकॅनिकलचे आहात आणि बरेच जण इलेक्ट्रिकलचे आहात, मी त्याच्याबद्दल डिटेलमध्ये सांगेनच, पण बऱ्याच ऑनलाईन कॉम्पिटिशन होते त्याच्यामध्ये, किंवा ऑफलाईन पण आहेत, हार्डवेअरचे कॉम्पिटिशन पण आहेत, आणि हॅकॅथॉन म्हणतो आपण, किंवा बेसिक अकॅडमिक कॉम्पिटिशन म्हणतो. ह्याच्यावरती मग आम्ही मुलांना कनेक्ट करायचा प्रयत्न करतो, की हे खूप चांगलं मोटिवेटर आहेत सगळ्यांसाठी. वेगवेगळ्या कॉम्पिटिशन आहेत. तुम्ही सगळेजण इलेक्ट्रिकलचे आहात, तर मला तुम्हाला विचारायचंय की बऱ्याचदा ह्या गोष्टी असतात पण आपल्याला माहिती नाही. तर सांगा मला की तुमच्यापैकी किती जणांना सोलर डेकॅथॉन बद्दल माहिती? सोलर डेकॅथॉन, इलेक्ट्रिकलचे जण हात यू कॅन रेज आउट. ज्यांना कोणाला माहिती नाहीये त्यांनी हँड रेज करा, किंवा तुमचा माईक फ्लॅश करा. दोघांपैकी माईक फ्लॅश म्हणजे तुम्ही ऑन ऑफ करा, म्यूट अनम्यूट करा, म्हणजे मला कळेल. ओके. तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात, पण हे खूप अवेलेबल आहेत. मग ह्याच्यासाठी टीम कशी बनवायची, आणि ते सर्ववरती ज्या प्लॅटफॉर्मवरती जर आपण एकत्र आलो तर तेव्हा मग आपल्याला सिमिलर इंटरेस्ट असलेले लोक, थँक्यू बुशरा फॉर युअर आन्सर, तर तेव्हा आपल्याला मग कळतात की एक लोक तिथं सिमिलर थिंकिंग आहे, आम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, सिमिलर थिंकिंगचे लोक येतात तिथे, आणि मग आपण त्यामध्ये टीम फॉर्म करून, मी तुम्हाला काही टीम्स पण दाखवेन की टीम फॉर्म करून मग कॉम्पिटिशन मध्ये आपण पार्टिसिपेट करू शकतो, बेसिक कॉम्पिटिशन. आणि ही बहुतेक मिनिस्ट्री ऑफ रिन्युएबल एनर्जी आहे भारताची, त्यांनी लॉन्च केलेली आहे, असं काहीतरी आहे ते. आणि तुमच्यापैकी बरेच जण मेकॅनिकलचे आहेत, तर त्यांच्यासाठी पण आहे. जर तुम्ही हे ऐकलं असेल, डॅसो सिस्टीमचं आहे, सीड द फ्युचर एंटरप्रेन्योर. ह्याच्यामध्ये पण तुम्ही ते प्रोजेक्ट ते काय करतात की फ्री सॉफ्टवेअर देतात तुम्हाला आणि डिझाईन करायला सांगतात काहीतरी. तर ह्या मेकॅनिकल मध्ये आपल्या जेव्हा टायर 2 आणि टायर 3 सिटीमध्ये आपण जेव्हा राहतो तेव्हा मग आपल्याला ह्याच्याबद्दलचे ऍक्सेस नसतं, तर मग हे कसं प्रोव्हाइड करायचं, हे कॉम्पिटिशन इज वन वे वी थिंक. मग आपण एकत्र येऊन याच्यावरती काम करू शकतो. बाकीच्या पण आहेत, चांगले इंटरनॅशनल लेवलच्या आहेत, नॅशनलच्या आहेत, लोकल आहेत, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून तुम्ही प्रोजेक्ट सुरू करू शकता. दिस इज नाईस वे टू बिल्ड कॉम्पिटिशन. आणि अकॅडमिक्स तुमचे फायनल इयरचे प्रोजेक्ट तर आहेतच, मग त्याला टार्गेट करून प्रोजेक्ट सुरू करता येईल. हे अजून काही लिंक्स तुमच्यासोबत शेअर करतोय की हे काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत की तुम्ही स्किल बिल्डिंगसाठी यूज करू शकता. खान अकॅडमी आहे, एडेक्स आहे, कोर्सेरा आहे, MIT, OCW आहे, स्क्रॅच आहे, असे बरेच आहेत. मी वाटलं तर लिस्ट प्रोव्हाइड करेन की तुम्ही क्वेश्चन विचारा मला. आणि मी तुम्हाला server.life सांगितलं, तिथून पण आपण अप्रोच करू शकतो, आणि तिथे मी तुम्हाला जॉईन कसं करायचं ते पण सांगेन जर तुम्हाला इच्छा असेल तर. सो दीज आर द थिंग्स यू शुड थिंक, लाईक दीज आर द रिसोर्सेस आय वॉन्ट टू शेअर. हे यावरती हे जे आहे त्याच्यावरती सगळे वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल आहेत की तुम्ही जर NPTEL ऐकलं असेल वेगवेगळ्या IITs इंडियामध्ये, तसं एडेक्स, कोर्सेरा आहे, MIT, हार्वर्ड, स्टॅनफोर्ड या युनिव्हर्सिटीजचे कोर्सेस फ्रीमध्ये आपण करू शकतो थ्रू या प्लॅटफॉर्म. तर तुम्हाला आतापर्यंत ओव्हरऑल आयडिया आला असेल की मी स्किल डेव्हलपमेंट बद्दल का म्हणलं, की ते तुम्ही वेळ जरी लागला तरी ते कंटिन्यू ठेवलं पाहिजे. आणि ह्या जे ओव्हरऑल इनिशिएटिव्ह आहे त्याचे ऑब्जेक्टिव्ह आहेत की तुमच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण करणे आणि तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करणे. तर हे मी थोडंसं आता क्विकली तुम्हाला सर्वच पण दाखवतो. जर तुम्ही ब्राउझरमध्ये sarw.life टाईप केलं तर ही अशी एक वेबसाईट उघडते. मग ह्याच्यामध्ये ओव्हरऑल दिलेलं आहे की हा एक कलेक्टिव्ह सोल्युशन बिल्डिंग प्लॅटफॉर्म आहे, आणि ह्याच्यामध्ये हे 6 कम्युनिटीज दिलेल्या आहेत. एक क्लायमेट चेंज आणि ऍग्रिकल्चरशी रिलेटेड आहे. आणि क्लायमेट चेंज आणि ऍग्रिकल्चर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तुम्हाला असं वाटलं की माझा काय कनेक्शन आहे त्याच्यामध्ये. तर मला असं वाटतं की क्लायमेट चेंज आणि ऍग्रिकल्चरचा बराच, इलेक्ट्रिकलच्या बऱ्याच लोकांबरोबर कनेक्शन आहे, प्लस मेकॅनिकलचे पण बरेच जण आहेत, त्यांचा पण त्याच्याशी रिलेशन बऱ्यापैकी मोठा आहे. कारण की तुम्ही जर बघितलं असेल तर
HVAC शी रिलेटेड इश्यू असतील, म्हणजे हिटिंग व्हेंटिलेशन घरांमध्ये त्यांना इफिशियंट कसं बनवलं, रिन्युएबल एनर्जी सोर्सेस असतील, सोलर एनर्जी, विंड एनर्जी असेल, त्यांना कसं इफिशियंट कसं, असे प्रोजेक्ट होऊ शकतात. क्लायमेट चेंज तुमच्यासाठी रोबोटिक्स अजून एक विषय आहे. तर रोबोटिक्स मध्ये आम्ही जे प्रोजेक्ट टार्गेट करतोय ते मोस्टली रिलेटेड टू सोशल इम्पॅक्ट. तर रोबोटिक्स मध्ये सोशल इम्पॅक्ट असलेले प्रोजेक्ट कोणकोणते? तर आम्ही असा विचार करतोय की प्रोजेक्ट्स रिलेटेड टू क्लिनिंग, सर्व्हेलन्स, ऍग्रिकल्चर, ओल्ड एज केअर, ह्याच्याशी रिलेटेड जर तुम्हाला रोबोट्स मध्ये इश्यू असेल तर वी कॅन लाईक स्टार्ट वर्किंग ऑन दॅट. आणि आपल्याला बरंच आहे की रोबोट का, तर इलेक्ट्रिकल तुम्ही आहात प्लस त्याच्यामध्ये मेकॅनिकलचे पण आहात, लाईक इट्स रिलेव्हंट टू बोथ ऑफ देम. आणि मला एक कळतं की लातूरमध्ये बरेच हार्डवेअर अवेलेबल असतात, तर मग रोबोट्सवर आपण काम कसं करायचं, प्रोजेक्ट्सवर काम कसं करायचं. तर इथे काही रिसोर्सेस मला तुमच्यासोबत शेअर करायचे की जर तुम्ही हे काय, बरेच सिम्युलेशन सॉफ्टवेअर आहेत ज्याबद्दल आपल्याला बऱ्याचदा माहिती नसतं, ते यूज करून पण बरेच एक्सपेरिमेंट्स करता येतात आपल्याला. जसं की मी तुम्हाला दाखवलं की माझ्या रिसर्चमध्ये पण बरेच वापरतो. सो दिस इज वन वे टू वर्क ऑन प्रोजेक्ट्स टू. म्हणजे सिम्युलेशन सॉफ्टवेअर थ्रू एखादी गोष्ट डिझाईन करायची आहे किंवा त्याचं एक्झिक्युशन करायचं, तर ते कसं असलं पाहिजे. आणि हे सिम्युलेशन सॉफ्टवेअर बऱ्याच ओपन सोर्स आहेत, आपल्याला बऱ्याचदा माहिती नसतात. आपण 2021 मध्ये आहोत आणि बरेच ओपन सोर्स सॉफ्टवेअर्स आहेत जे की खूप चांगल्या पद्धतीने वापरले जाऊ शकतात, त्याच्यातून खूप चांगले प्रोजेक्ट केले जाऊ शकतात. आणि जर आपल्यापैकी कोणाला इंटरेस्ट असेल तर वी आर लाईक ऍब्सोल्युटली ओपन. हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की, आणि जे टार्गेट आहे दॅट इज फॉर शुअर रिलेटेड टू सम सॉर्ट ऑफ अ सोशल इम्पॅक्ट. ऍग्रिकल्चर, क्लिनिंग, भारतामध्ये सॅनिटायझेशन किंवा ओव्हरऑल त्याच्याशी रिलेटेड इश्यू, तर ते कसं करता येईल. सर्व्हेलन्स आहे, पोलीस जे आहे भारतामध्ये ते सर्व्हेलन्सशी रिलेटेड, त्यांना मग कसं असिस्ट करता येईल. सिम्पल. हेल्थ केअर मध्ये खूप चांगला उपयोग आहे की भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर पण, असं नाही की भारताशी रिलेटेड आहे की टीम मध्ये युएस मध्ये पण लोक आहेत, युरोप मधले पण लोक आहेत. तर हाऊ हेल्थ केअर रिलेटेड थिंग्स, हाऊ वी कॅन असिस्ट एक्झिस्टिंग वर्क इन हॉस्पिटल्स विथ सिम्पल बेसिक रोबोट्स लाईक which can carry some medicines or carry anything else to one place to another. तर तिथे कसं वापरता येईल. आणि ह्या जे आहे ना, परत सोशल इम्पॅक्ट, तर आपण तुम्ही विचार करू शकता की तुमच्या आसपास किती हॉस्पिटल्स आहेत, मग ते रोबोट्स वरती किती खर्च करू शकतात. मग ते तुमचं कन्स्ट्रेंट झाला की 5,000 पेक्षा जास्त नाही, तर मग त्याच्या आत काय काय होऊ शकतं. मग त्यांचे इश्यू काय काय आहेत, तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी बऱ्याच फ्रिक्वेंटली ट्रान्सपोर्ट करावं लागतात एखाद्या रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये, मग तिथे रोबोट वापरू शकतो का आपण, मग आपण डॉक्टर्सला बोलू शकतो का त्यांना. हे जर असा अप्रोच असेल ना प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं, तर दॅट हेल्प्स अलॉट आणि तुम्ही बरंच शिकता. तर हे problems, these are the 6 communities, and if you are interested in any, there are like more details about that on the website. तुम्ही हे जॉईन का करावं, म्हणजे कोणत्या पण पार्टिसिपंट्सनी जॉईन का करावं, त्याचे पण काही रिझन्स दिलेले आहेत, बेसिक कंपोनंट्स दिलेले आहेत, टाइमलाईन्स दिलेल्या आहेत. तुम्ही मीटिंग शेड्यूल करू शकता माझ्या बरोबर किंवा आमच्या टीम बरोबर, जर तुम्हाला काही अजून डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर. आणि न्यूज लेटरला साइन अप करू शकता. तर जर तुम्ही या बेसिक पेजेस वरती गेला तर तिथे तुम्हाला दिसून येतील की वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत. शुभम आहे, हा फ्रान्स मध्ये असतो, तर ह्यानी प्रोजेक्ट केला होता, तर त्याच्या टीम मध्ये जास्त नव्हतं, तर मी पण पार्टिसिपेट केलं. बाकीच्यांमध्ये मी नाही, पण these people are using this platform to execute things, and this is how the platform looks like. म्हणजे हा रोबोटिक्सचा ग्रुप आहे. जर तुम्ही बघाल की त्याच्यामध्ये अराउंड 18 जण आहेत, आणि याच्यामध्ये आम्ही मग वेगवेगळे चॅनल्स आहेत त्याच्यामध्ये शेअर करत असतो की बाबा रोबोटिक्स मध्ये नवीन काय चालू आहे, कोणत्या कॉम्पिटिशन्स आहेत, त्याच्यामध्ये आपण पार्टिसिपेट करू शकतो का, कोणते ऑनलाईन कोर्सेस होत आहेत ते फ्री मध्ये केले जाऊ शकतात का. क्लायमेट चेंज मध्ये जे ग्रुप आहे त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी ऍक्टिव्हिटी आहे की आम्ही महिन्यातून एकदा भेटतो, काही क्वेश्चन असेल तर विचारतो, आणि आम्ही असं करतो की तुम्ही जर असाल तर आम्ही तुम्हाला डेडिकेटेड एक सेपरेट चॅनल देतो, प्रायव्हेट चॅनल, की ज्याच्यामध्ये तुम्ही आणि मी आणि आमच्या टीम मधले मेंटर्स बोलू शकतो. आपण क्वेश्चन असतील तुम्हाला प्रोजेक्ट करायचा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला स्टेप्स पाहिजेत की पुढे कसं जाऊ, तर आपण ते हँडल करू शकतो त्या थ्रू. आणि
याच्यामध्ये मग आम्ही बाय विकली भेटतो. आणि जर तुम्ही बघितलं असेल तर मग त्यामध्ये गोष्टी पण आहेत की प्रोजेक्ट कसे हँडल होतात, कसे घेतले जातात, असं व्हाईट बोर्ड्स क्रिएट केले जातात. त्याच्यामध्ये मी इथून आणि तुम्ही तिथून डायग्राम मध्ये गोष्टी टाकू शकतो, क्वेश्चन विचारू शकता तुम्ही आणि मी त्याचे आन्सर देऊ शकतो. इथे एक पार्टिसिपंट आहे, तिने विचारलाय क्वेश्चन की ह्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकता का, तर मग मी त्याचा आन्सर दिलाय. हा जो प्रोजेक्ट आहे तो आर्ट्सशी रिलेटेड आहे, पण तसे रोबोटिक्स मध्ये हे काही बेसिक प्रोजेक्ट चालू आहेत. सध्या हा खूप पायलट फेज मध्ये आहे. आम्ही जे काही प्रयत्न करतोय ते जास्त लोकांना आम्ही बोललेलो नाहीये, बट वी जस्ट लाईक स्टार्टिंग. आम्ही थोडे एक्सपेरिमेंट करतोय. गेम्स आणि अॅनिमेशनशी रिलेटेड आहे. भारताच्या इतिहासाबद्दल त्यांना गेम्सशी कसं कनेक्ट करता येईल. भारताला एवढा मोठा इतिहास आहे, चालुक्य राजवंश वगैरे वगैरे. त्यांचे गेम्स बनवले जाऊ शकतात, कारण की ओपन सोर्स टेक्नॉलॉजी खूप आहे सध्याला अवेलेबल. मग त्याच्यामध्ये काही इंजिनियर्स आहेत. रोबोटिक्स बद्दल आपण बोललो. संस्कृत या भाषेवरती पण आम्ही अभ्यास करत आहोत की संस्कृतचे मॅथमॅटिकल ऍस्पेक्ट त्याच्यामध्ये काही पॅटर्न्स आहेत का. मग त्याच्याबद्दल जर अजून डेटा जमा करायचा असेल तर मग काय केलं पाहिजे, छोटा प्रोजेक्ट कसा चालू केला जाऊ शकतो. तर मग आम्ही संस्कृतची सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बरोबर सुरुवात केली की आपण त्याचा एक प्रोटोटाईप बनवून त्याच्यातून डेटा जमा करून मग त्याचे काही पॅटर्न आणि त्याच्यामध्ये काही अनालिटिक्स, मशीन लर्निंग, AI आपण त्या थ्रू काही स्टडी करू शकतो का, त्याची सुरुवात केलेली आहे. असे प्रोजेक्ट आहेत. आर्ट्स हेल्थ केअर मध्ये आहे, स्पोर्ट्स आणि सोशिओलॉजी मध्ये आहे. तर तुम्ही जर त्या वेबसाईटवरती गेलात तर तुम्हाला डिटेलमध्ये कळेल. मी ते फीडबॅक प्रोव्हाइड करू शकता. आणि काही वेबिनार्स पण आहेत. मी या आधी शाळेमध्ये आणि या कॉलेजमध्ये बोललेलो आहे. सो यू कॅन गो थ्रू दॅट अँड तुम्ही डिटेलमध्ये त्याबद्दल माहिती मिळू शकता. मी थांबतो, मी थोडासा जास्त वेळ घेतलाय. बट इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स यू कॅन अनम्यूट अँड आस्क. काही प्रश्न आहेत का? आतापर्यंत जे काही तुम्हाला सांगितले ते. हो, आणि तुम्हाला हे जॉईन करायचं असेल तर ते कसं करायचं, तर तुम्ही या वेबसाईट वरती जाऊ शकता आणि इथे जॉईन बटन आहे. प्रत्येक 6 कम्युनिटीज आहेत. तुम्ही वेबसाईट वरती गेलात, इथे 6 कम्युनिटीज आहेत. त्यापैकी तुम्हाला जी आवडती त्या कम्युनिटीवरती जाऊन जर तुम्ही जॉईन वरती क्लिक केलं तर तुम्हाला जॉईन डायरेक्टली ते एक प्रोसेस आहे साइन अपची, त्या प्रोसेस थ्रू जावं लागेल. आणि एक ऍप जर तुम्ही मोबाईल वरती करत असाल तर ऍप डाउनलोड करून, आणि त्यामध्ये मग मी अवेलेबल आहे कम्प्लिटली. मी जनरली तिथे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्याबरोबर बाय विकली एकदा बोलतो आणि प्रोजेक्ट्स आहेत ते कंटिन्यू करतो. की इथे शुभमचा जो प्रोजेक्ट होता हा नॅचरल फायबरचा, तो आम्ही सबमिट केला एका कॉम्पिटिशन मध्ये. अजून एक टीम होती, त्यांच्यासोबत एक प्रोजेक्ट होता, तो कॉम्पिटिशन मध्ये सबमिट केला. असे प्रयत्न चालू आहेत. तर मी चॅट मध्ये लिंक टाकली आहे वेबसाईटची, आणि जॉईन कसं करायचं तुम्हाला आयडिया आहे. प्रोजेक्ट्स करणं हे गरजेचं आहे. हे मला ओव्हरऑल सांगायचं होतं तुम्हाला. अजून काही क्वेश्चन? आतापर्यंत मी जे काही बोललो ते तुम्हाला उपयोगी वाटलं? येस, नो? वाटलं असेल तर येस. तुम्ही. परफेक्ट. येस, थँक्यू अमोल. व्हेरी नाईस कोर्स, तो ब्राईट. मी बघितलं बरेच जण तुमच्यापैकी चांगले सोलरशी रिलेटेड पण काही काम करत आहात. इलेक्ट्रिकल मध्ये मी आता फक्त क्वेश्चन्स कडे जातो. तुम्ही मला जे पाठवलं ते त्यात फक्त बघतो की तुम्ही ऑनलाईन अवेलेबल आहात का त्यांच्यासाठी. बऱ्याच जणांनी प्रश्न पाठवलेत पण ते आले नाही. वाय. एनिथिंग एल्स यू वॉन्ट टू आस्क, यू कॅन अनम्यूट. तुमच्यापैकी किती जण थर्ड इयर मध्ये आहेत? कॅन यू रेज युअर हँड?
थर्ड इयर इज द राईट टाइम टू स्टार्ट विथ प्रोजेक्ट्स बरं का. मला असं वाटतं की बाटूमध्ये तुम्हाला दर सेमिस्टरला काहीतरी प्रोजेक्ट आहे असं काहीतरी आहे. तर तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर नो प्रॉब्लेम. मी इथून पुढे 30 मिनिट अवेलेबल असेल. जर तुम्हाला काही इन्फॉर्मली काही विचारायचं आहे किंवा दुसरं काही आहे तर मी अवेलेबल असेल. पण तुमचं आता वेबिनार संपलेला आहे, तुम्ही जाऊ शकता. मी फक्त स्वतःला अवेलेबल ठेवतोय. बऱ्याचदा आपल्याला थोडंसं मराठवाड्यामध्ये इश्यू आहे की आपण कम्युनिकेशन जनरली विद्यार्थी जास्त ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करत नाही. तर मी असा विचार करतोय की स्क्रीन शेअरिंग मी बंद करेन आणि काही क्वेश्चन असेल तर मी थांबेन. अदरवाइज यू कॅन लिव्ह. I will also stop my video after a few minutes, but I will be available for next 20 minutes. So next 20 to 10 minutes. तुम्हाला काही क्वेश्चन असतील विचार असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि अदरवाइज इफ यू वॉन्ट टू डायरेक्टली कनेक्ट विथ अस कॅन डायरेक्टली गो ऑन द वेबसाईट अँड जॉईन. So thank you all for staying a bit long. सर हा ती सायफन मेथड जी असते ना सर, हा म्हणजे पाण्याला हायर लेवल पासून लोअर लेवलला आणण्यासाठी ओके तिचा वापर करून म्हणजे प्रश्न असा पडलेला होता मला की माझ्या घरातली छतावरची टाकी धुवायची होती मला आतमधून. राईट गाळचा मार झालेला होता. ओके तर मग काय करावं असा विचार होता आणि हा सायफन मेथडचा वापर करता येऊ शकतो असं मला युट्यूब वरून समजलं. ओके पण सुरुवातीच्या काही ट्रायल्स मध्ये जमलं नाही. हा हा पण 5-6 वेगवेगळे प्रकार तयार करून बघितल्यानंतर जमलं की व्हेरी नाईस. साफ करता आली मला टाकी. हो तर नाईस. त्यावेळेस मला हा 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 अरे वा. मला काय असं एक्झॅक्ट वाटलं की काही करता येऊ शकतंय का त्याच्यामध्ये. हो नक्की. काय एक्झॅक्टली सायफन काय आहे मला सांगशील का? सर म्हणजे कोणताही फ्लुइड जर हायर लेवलला असेल म्हणजे त्याचं पोटेन्शियल जास्त असतं ना त्या ठिकाणी. राईट हा हा तर आपण एकंदरीत जरी टाकीचाच विचार केला, हा आपण नळ सोडला की लगेच पाणी येत आहे वरून खाली. बरोबर तसंच सायफन मेथड मध्ये काय करतात की एक पाईप मध्ये पूर्ण पाणी भरून घेतलेलं असतंय ओके आणि दोन्ही टोकांपर्यंत, हा आणि एक टोक काय करतात त्या हायर लेवलच्या पाण्यामध्ये सोडून देतात. ओके तर दुसरं टोक जेव्हा आपण लोअर लेवलला धरतो तर त्या हायर लेवलच्या पॉइंट पासून पाणी सरळ सरळ चालू होऊन जाईल विदाउट मोटर, पण प्रेशरने पाणी येईल. हो हो मेक सर सेन्स. विचारायचा प्रश्न हा 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 एक अजून होता सर हा की तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी स्पॅनिश स्पीकर आहेत का? आहेत ना. मी म्हणजे लर्न करतोय सर सध्या ओके स्पॅनिश. व्हेरी नाईस. लॉस एंजलिस मध्ये आहे तिथे पॉप्युलेशन, स्पॅनिश पॉप्युलेशन बरीच आहे. चांगलं आहे. ड्युलिंगो म्हणून एक वेबसाईट आहे, तू ऐकली? हा तर ते एक वे आहे. कौस्तुभ तू कुठं आहे सध्या? वेर आर यू? सर देगलूर, नांदेड जिल्हा. ओके. अँड आर यू म्हणजे तू स्टुडंट आहेस? थर्ड इयर, फायनल इयर इलेक्ट्रिकल इंजिनियर. कुठे? MS बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज. ओके नाईस. सुरू केलंय म्हणजे फायनल इयर नाऊ स्टार्टेड राईट? हो. आय सी. तर आणि तुम्ही जो ड्रोनचा अॅनिमेशन दाखवत होतात सर, की म्हणजे वाऱ्याच्या थर्स्टने ड्रोन असा तिरपा होऊ लागला होता, त्याबद्दल मी विचार. अनम्यूट करशील का कौस्तुभ? तू म्यूट झालास. हा आता येतोय. हो सर, ते कॉल आला होता. हा त्याच्याबद्दल मी विचार. ओके. आवाज जातोय तुझा, आवाज जातोय, लांबून येतोय. थोडं जोरात बोलशील का?
म्हणजे माझा विचार काय होता की इन केस थर्स ज्या डायरेक्शन येऊ लागला आहे त्याच्या हिशोबाने जसं आता पक्षी काय करतात की त्यांचे जे पंख असतात त्या डायरेक्शनच्या पॅरलली ते हे करतात, पंखांना पण त्याच डायरेक्शन मध्ये टिल्ट करतात. तर तसं काही करून मग आपल्याला त्या ड्रोनला स्टेबल करता येईल का असा विचार केला होता सर. पण एकंदरीत हार्ड म्हणजे सगळं काही गोष्टी नव्हत्या त्याच्यामुळे मग फक्त विचारत राहील. जनरली इश्यू येतो कारण की आपल्याला मग सिम्युलेशन्स वापरले जाऊ शकतात अशा केसमध्ये जर काही नवीन इश्यू असतील. मी लिंक्डइन वर तुम्हाला काल रिक्वेस्ट पाठवली होती आणि तुम्ही एक्सेप्ट पण केली. राईट. चालेल. आणि हे आहेत म्हणजे तुझ्याकडे आयडियाज. अगदी आयडियाज चांगले आहेत. मग आपण एखादा प्रोजेक्ट तुझ्या ह्याच्या सिलेक्ट करू शकतो. आणि जे तू ह्याचं पाण्याचं जे म्हटला त्याचे ऍग्रिकल्चर मध्ये बरेच ऍप्लिकेशन्स आहेत. कमी एनर्जी मध्ये आणि ह्याच्यामध्ये इरिगेशन मध्ये त्याचे खूप चांगले ऍप्लिकेशन आहेत. भारतामध्ये इरिगेशन इश्यू आहे कारण की ऍग्रिकल्चर फ्रॅगमेंटेड आहे आणि शेत जमीन खूप लहान असतात. मग इरिगेशनला करायला त्यांना इश्यू येतात. तर मग त्यामध्ये काही केलं जाऊ शकतं का? तर हे खूप चांगला प्रॉब्लेम आहे. थिंकिंग पण आपण डेमॉन्स्ट्रेट करू शकतो त्या थ्रू आणि कॉम्पिटिशन्स मध्ये पण पार्टिसिपेट केलं जाऊ शकतं तुम्हाला. दॅट्स पण पॉसिबल. आणि इफ यू फील लाईक अजून ऍग्रिकल्चर रिलेटेड होता माझ्या डोक्यात की ज्या आता मराठवाड्यातल्या सगळ्या नद्या आहेत त्या सुकू लागलेल्या आहेत. एकंदरीत आता तरी पूर आलेला आहे. पण एकंदरीत आतापर्यंतच्या काळामध्ये मागच्या 10-12 वर्षांमध्ये तर त्याचं कारण काय आहे असं मी जेव्हा फिरून पाहिलं आजूबाजूच्या परिसरात माझ्या तालुक्यात, तिथं मला असं कळालं की जे छोटे टेकड्या वगैरे आहेत तिथून येणारे ओझर कमी झालेले आहेत. काय असायचं आधी की टेकड्यांवर गवताचं प्रमाण जास्त असायचं. त्याच्यामुळं काय पाणी धरून ठेवायचं ते गवत. पावसाचं पाणी पडलेलं त्या गवताच्या मुळाशी राहायचं आणि हळूहळू पाझरत राहायचं ते. राईट. तर ते तसे सगळे ओझर मिळून नदी वाहत राहायची हळूहळू. अगदी बरोबर. पण जसं जसं पॉप्युलेशन वाढत गेलंय तसं म्हणजे प्राण्यांचं पण पॉप्युलेशन वाढतच गेलेलं आहे सर. त्याच्यामुळं लोकांनी म्हणजे अनकंडिशनली कोणत्याही भागामध्ये जाऊन प्राणीचं म्हणजे खाऊ लागले सगळं गवत आणि त्याच्यामुळं त्या टेकड्यांचं पण म्हणजे हिरवळ सगळी नष्ट झाली मुख्यतः. ओके. त्याच्यामुळं मग एक पॉइंट आहे त्यामध्ये की हा प्रॉब्लेम आपल्या टेक्निकलशी रिलेटेड. मी पण अभ्यास केला या गोष्टीचा बऱ्यापैकी आणि टेक्निकल गोष्टी बऱ्याच आहेत त्यामध्ये. जर तू नीती आयोगचा एक डॉक्युमेंट आहे, जर तू कावेरी कॉलिंग ऐकलं असेल किंवा वाघाडी रिव्हर पुनरुज्जीवन प्रकल्प ऐकला असेल तर त्यामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर याचा म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने याचा अभ्यास केलाय की भारतातल्या नद्या आहेत त्या फॉरेस्ट फेड नद्या आहेत की जनरली फॉरेस्टमध्ये जे ग्रीन कव्हर आहे त्या थ्रू जी जमीन आहे ती जमीन ऑर्गॅनिक कंटेंट त्याचा चांगला असतो त्यामुळे ती पाणी धरून ठेवू शकते आणि जो काही पावसाचं पाणी येतं ते त्या जमिनीमध्ये ते पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. त्यामुळे जे ट्रिब्युनरीज आहेत त्या फ्लो होतात आणि त्या ट्रिब्युनरीज आणि किंवा त्याच्या अजून सब ट्रिब्युनरीज आहेत त्या मग त्या भरलेल्या असतात. त्या जेव्हा मग नद्यांना मिळतात, मांजरा म्हणा, गोदावरी म्हणा, कावेरी म्हणा, मग त्यांचा फ्लो वाढायला लागतो. इश्यू सध्या असा आहे की ग्रीन कव्हर कमी झालेलं कारण की माहितीच आहे ग्रीन कव्हर का कमी झाले. जंगल तोडली गेलेली आहेत. जिथे तिथे ऍग्रिकल्चर जे आहे ते ऍग्रिकल्चर क्रॉप बेस्ड आहे. तर आणि खूप मोठ्या प्रमाणावर आहे की भारतामध्ये अराउंड 60 to 70% लँड इज अंडर ऍग्रिकल्चर. पण ऍग्रिकल्चर हे शेतकऱ्यांकडे असल्यामुळे आपण ते आधीच खूप स्ट्रेसमध्ये आहेत तर त्यांना आपण इम्पॅक्ट करू शकत नाही. तर हाऊ टू इन्क्रीज देअर इन्कम अँड हाऊ टू मेक शुअर दॅट ग्रीन कव्हर इज ऑल्सो इन्क्रीज. सो त्यामध्ये मग ट्री बेस्ड ऍग्रिकल्चर असे काही सोल्युशन आहेत. ऍग्रो फॉरेस्ट्री किंवा फॉर्टिकल्चर त्याच्यामध्ये झाडं लावून त्यापासून काही उत्पन्न केलं जाऊ शकतं का? किंवा फळं, लाकूड, बाकीच्या गोष्टी, टेक्स्टाईल,
त्या थ्रू कधी घेतलं. मग झाडं लावून शेतामध्ये झाडं लावून त्या थ्रू उत्पन्न घेऊन, त्या झाडांमध्ये जी जागा आहे त्या थ्रू काही वेगळे उत्पन्न घेऊन, प्लस भारताचं जे मूळ डाएट होतं ते मिलेट्स खूप मोठ्या प्रमाणावर होते. आता आपण सगळे खूप कार्बोहायड्रेट्स खूप घेतो, पण मिलेट्स पण खूप मोठे होते. त्यामध्ये आपल्याला खूप बऱ्याच हे मिळायच्या, काय म्हणतात त्याला, मिनरल्स बरेच मोठ्या प्रमाणावर मिळायचे. पण आता ते कमी झालेलं आहे. बऱ्याच कारण असतील त्याचे. 1960s मध्ये किंवा 50s मध्ये बरेच इश्यू होते आपल्या बरोबर. सडन ऍग्रिकल्चर मध्ये प्रॉब्लेम झाले होते. पण आता ती सिच्युएशन आहे. तर हळूहळू ट्रान्झिशन तिकडे कसं करता येईल, ऑर्गॅनिक कडे किंवा या गोष्टींकडे किंवा ट्री बेस्ड ऍग्रिकल्चर कडे, जेणेकरून फार्मरचं इन्कम वाढेल प्लस ग्रीन कव्हर पण वाढेल. तर हे काही सोल्युशन्स मला वाटतात त्यामध्ये. हो सर. जे की मेन कारण ग्रीन कव्हर. टेक्निकल रिलेटेड कसं रिलेट करू शकतो? ट्रान्सलेट करायचं तर तुम्हाला तुझी हे सांगशील का, डोमेन सांगशील का? इलेक्ट्रिकल आहे, राईट? येस सर. हा, तर टेक्निकल इंजिनियर्स इन जनरल कसं सर सॉल्व्ह करू शकतात ह्याला, की त्यामध्ये जेव्हा आपण ऍग्रो फॉरेस्ट्री किंवा ट्री बेस्ड ऍग्रिकल्चर म्हणतो, तर त्यामध्ये ते इम्प्लिमेंट करायचं असेल तर त्याचे लोकांना कन्व्हिन्स करावं लागतं. त्याचे प्रोटोटाईप बनवावे लागतात. म्हणजे त्यांना पायलट सुरू करावे लागतात. एका शेत आहे 10 एकर, त्याच्यामध्ये अर्धा एकर मध्ये तुम्ही करून बघा, पहिले शेतकऱ्याला कन्व्हिन्स करावं लागतं. मग त्याला 3 वर्ष त्याला सस्टेन करायचं आहे. तर हे प्रोसेस आहे. त्याचे काही प्रिकर्सर पण आहे, की तुम्हाला सॉइलचा सॅम्पल घ्यावा लागतो. मग त्या सॉइलच्या त्या सॅम्पलसाठी तिथे कोणती झाडं लावू शकतात. मग सॉइलचा सॅम्पल कसा घ्यायचा, सॉइलचा सॅम्पल घेतल्यावर त्याला डेटाबेस क्रिएट करावा लागतो. मग तो डेटाबेस कुठे क्रिएट करू शकतो का आपण? वेबसाईट थ्रू. कुठे? भारतामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये डिजिटल मॅपिंग जे आहे नद्यांचं किंवा सॉइल्सचे मॅप, हे खूप डिजिटल फॉर्म मध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नाही आहेत. आपण ते करू शकतो का? की बऱ्याच वाटलं तर काही गोष्टी दाखवू शकतो, की मॅप बॉक्स म्हणून एक वेबसाईट आहे. आणि हा एक आम्ही प्रयत्न करतोय की 1-2 प्रोजेक्ट ह्याच्याशी रिलेटेड, की काही टेक्नॉलॉजीज आहेत. या टेक्नॉलॉजीमध्ये GIS टेक्नॉलॉजीज, की ज्याच्यामध्ये डिजिटल मॅप्स कसे क्रिएट करायचे, डेटा कसा इनपुट करायचा, त्या थ्रू आपण डिसिजन मेकिंग कसं करायचं. पॉलिटिकल लीडर्स असतील किंवा लोकल लीडर्स असतील किंवा शेतकरी असतील, तर त्यांना इन्फॉर्मेशन कशी प्रोव्हाइड करून द्यायची ऍक्युरेट. भारतातले जे नद्या आहेत त्यांची सिच्युएशन किंवा त्यांचे डिजिटल मॅप, किंवा भारताची सॉइल कंडिशन आहे, महाराष्ट्राची, मराठवाड्याची सॉइल सिच्युएशन आहे, सॉइलची क्वालिटी किंवा त्याचे इन्ग्रेडियंट्स, त्यांचे मॅप क्रिएट केले जाऊ शकतात का? असे काही क्वेश्चन सॉल्व्ह केले जाऊ शकतात इंजिनियर्स कडून. दुसरे असं आहे की हे प्रॉब्लेम झाले त्या प्रोसेसमध्ये असलेले. सॉइल सॅम्पलिंगचा एक इश्यू आहे, की सॉइल सॅम्पल कलेक्ट करून त्याचे काही डिव्हाइसेस क्रिएट केले जाऊ शकतात, की सॉइलची क्वालिटी कशी आहे, ऑर्गॅनिक कंटेंट किती आहे, किंवा अजून डेप्थ मध्ये जाऊ शकतो, की मॅनेजमेंटशी रिलेटेड, प्रोजेक्ट सिक्वेन्सिंगशी रिलेटेड, ऍक्टिव्हिटी सिक्वेन्सशी रिलेटेड, ऑपरेशनल रिसर्च, सप्लाय चेनशी रिलेटेड इश्यू आपण बघू शकतो इंजिनियर्स. वेबसाईट्स क्रिएशन आहेत, ऍप्स क्रिएशन आहे, लोकल प्रॉब्लेम्स आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनियर ह्याच्याशी रिलेटेड मोस्टली पाण्याशी रिलेटेड. IoT असेल तर सेन्सर्स लावून त्याच्यातून कंटिन्युअसली डेटा एक्वायर करून त्या थ्रू आपण डॅशबोर्ड क्रिएट करून त्यातून डिसिजन मेकिंग साठी अजून चांगलं काहीतरी केलं जाऊ शकतं का? IoT त्याच्यातही विचार केला होता सर मी. IoT बद्दल जास्त नाही सर, पण मी विचार काय केला होता, की म्हणजे आपण जे ठिबक सिंचन करतो, म्हणजे डायरेक्टली चालू करतात ना ते, राईट. पण त्याच्यातही काय असतं, की काही झाडांना, काही जे असतात झाड, त्यांना कमी लागतंय पाणी, ठिबक सिंचन पेक्षा मध्ये पण कमीच लागतंय. तर त्याच्यासाठी जे मॉइश्चरायझेशन तिथं आहे त्याचं कॅल्क्युलेशन करून, त्याचं सेन्सिंग करून आपल्याला एखाद्या म्हणजे आपण कंट्रोल सिस्टीमचा वापर करून काही करू शकतो. एक्झॅक्टली, का नाही करू शकत? ऍब्सोल्युटली. सो दीज आर लाईक व्हेरी नाईस क्वेश्चन्स. आणि मी जसं म्हणालो, की माझ्याकडे ग्रुप आहे, आम्ही ग्रुपवरती आहोत. जर क्लायमेट चेंज मध्ये गेलात तुम्ही, तर तुम्ही सर्व मध्ये गेलात ना, तर इथं LWRC म्हणून एक आहे ग्रुप. तर LWRC मध्ये हा जो आहे ना, लातूर वॉटर रिसर्च कन्सोर्टियम आहे, त्यामध्ये जे गृहस्थ कामाला आहेत. तू काय
तुला माहिती आहे LWRC काय? फर्स्ट इयर मध्ये हो, हो. कॉलेजमध्ये आले होते. नाईस तर ते आहे. सो वी लाईक आय ट्राईड कॉन्टॅक्ट हिम, वी गॉट हिम ऑन बोर्ड. मी त्यांना विचारलं की आपण करू शकतो का काही मुलांबरोबर, आणि त्यांच्याकडे खूप चांगले आयडिया. तर ते आपण हा जो प्लॅटफॉर्म आहे फक्त कम्युनिकेशन साठी वापरतोय. ही इज ऑलरेडी डुईंग रिअली नाईस वर्क, LWRC अँड द ग्रुप. So can we provide a coordinated platform so that we can bring in students, they are already there, त्यांचे आयडियाज आहेत की कसं इम्प्लिमेंट करायचं. त्यांचे जर तुम्ही बघितलं की लातूरातल्या पाण्याच्या समस्येवरती कसं काम करायचं, दॅट्स अगेन अन इश्यू थिंग लाईक जे आणि ते तुम्हाला सांगतील. आय लेट गेट त्यांचे जे काही आयडियाज आहेत बेस्ट आहे की त्यांच्या थ्रू आलेला तुम्हाला सांगण्याऐवजी. तर दिस इज अ प्लेस दे वॉन्ट टू डू रिअली नाईस जॉब, आणि तुम्ही जॉईन करू शकता. आणि वी कॅन थिंक. सो फर्स्ट थिंग फॉर यू ऑल गाईज इज लाईक टू जॉईन कम्युनिटीज वेन एव्हर पॉसिबल. आणि टेक्निकल अजून एक असं आहे की फार्मर प्रोड्यूस ऑर्गनायझेशन, FPOs, भारतातली शेती काय म्हणतात त्याला, हे खूप छोट्या शेती आहेत आणि जनरली सिंचन आणि मार्केटिंगला इश्यू येतात किंवा स्केल लागतो, कारण की ह्या दोन गोष्टी करायच्या असतील. मग फार्मर प्रोड्यूस ऑर्गनायझेशन क्रिएट करून लोकांचे मार्केटिंगचे आणि सिंचनाचे जे ऍस्पेक्ट आहेत, इरिगेशनचे, ह्यांनाच फक्त जोडायचं, बाकी ओनरशिप वगैरे नाही. फक्त ह्या दोन गोष्टींना जोडता येतं का, की एकत्र करता येतं का, कोलॅबरेट करता येतं का. तर मग FPOs क्रिएट करण्यासाठी इश्यू काय काय आहे, त्याच्यामध्ये इंजिनियर्स कसे कॉन्ट्रीब्युट करू शकतात, लोकांना कम्युनिकेट करायचंय, त्यांच्यासाठी काय बनवायचंय, प्लॅटफॉर्म असेल किंवा त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, त्यांचे काही क्वेश्चन्स असतील ते कसे हँडल करायचे. तर हिअर ॲज वेल इंजिनियर्स कॅन पार्टिसिपेट. येस सर. सर तसं या सगळ्या ज्या आयडियाज मी शेअर करत होतो त्या माझ्या वडिलांच्या आहेत. नाईस. काय नाव आहे त्यांचं? त्यांच्याकडूनच इन्स्पिरेशन. गिरीश विठ्ठलराव कोळे आहेत माझे वडील. आणि तू जर बघितलंस ना की ह्यामध्ये जर तू ऑब्जेक्टिव्ह मध्ये बघशील होमच्या, तर ह्यामध्ये आम्ही असं लिहिलंय की जे पार्टिसिपंट्स आहेत ते कुड बी ऑफ एनी ग्रुप अँड एज्युकेशनल बॅकग्राऊंड. तर तुझ्या वडिलांना पण इंटरेस्ट असेल तर हा एक बेसिक गोष्ट आहे की यू जस्ट नीड टू डाउनलोड दॅट थिंग अँड यू विल बी देअर ऑन बोर्ड. ते पण जॉईन होऊ शकतात. मला हे सांगायचं आहे की यू गाईज कॅन वर्क टुगेदर ऑन दॅट. असं नाही की, आणि हा हेतू तोच आहे की हाऊ टू ब्रिंग पीपल टुगेदर, कलेक्टिव्हली बिल्ड सोल्युशन्स. इफ ही इज इंटरेस्टेड. आणि प्रॉब्लेम असा येतो की आपण जेव्हा अशा गोष्टींना ते आयसोलेशन मध्ये राहतात, आपल्याला ते इंटरेस्ट कंटिन्यू नाही करता येत. तुझ्या वडिलांच्या केसमध्ये मे बी त्यांचे जॉब असेल वगैरे, त्यामुळे त्यांना हा जो इंटरेस्ट आहे हा गिव्ह अप करावा लागला. पण जर समजा त्यांना महिन्यातून एक तास काढता येत असेल किंवा आठवड्यातून अर्धा तास, सो वी कॅन थिंक ऑफ सम सॉर्ट ऑफ सोल्युशन्स. आणि दुसरे जे विद्यार्थी आहेत त्यांना ह्याचा हेल्प होईल फॉर शुअर. सर. Anything else? Listener is listening to us for a long time. अजून या कस तू थोडं इन्फॉर्मल सर. हा बोल ना सर. 2014 बॅच म्हणल्यावर प्रदीप सुदाम माहिती असेल सर तुम्हाला? कोणती बॅच होती प्रदीप सुदामची? पास आउट केव्हा झाला नक्की माहिती नाही सर. कोणती ब्रांच? मेकॅनिकल. मी बघितलं असेल त्यांना. हो. आणि कुठे आहे सध्या प्रदीप? सध्या कुठे आहे तो? मे बी PhDच करू लागलाय पुण्यामध्ये, सावित्रीबाई फुले. माझा शेजारी आहे सर तो. हा. ओ नाईस. चाइल्डहुड फ्रेंड्स आहेत आम्ही. प्रदीप माझ्या वर्गात तर नव्हता राव, मला तरी जोपर्यंत आठवत आहे. मोस्टली कारण की मला कळालं ज्युनियर. हा असू शकतं ते. सर व्यवहारे सर जे आहेत ना, हा मे बी तुम्ही कॉन्टॅक्ट केला असता त्यांना. हो माहिती. ते पण मला फर्स्ट इयर म्हणजे एकंदरीत मलाच एकट्याला नाही पण सगळ्यांनाच असं सांगत असतात फर्स्ट इयर पासून, तुम्ही कम्युनिकेशन वर भर द्या, इंग्लिश मध्ये कम्युनिकेशन करा. राईट. तर मी सेकंड इयर थर्ड इयर पर्यंत सिरियस नव्हतो त्या बाबतीत, पण
थर्ड इयर मध्ये असतानाच म्हणजे स्टार्टिंगला मी क्लास जॉईन केला आणि म्हणजे फोकस होऊन स्टार्ट केलंय मी. काही म्हणजे माझ्या प्रोफेसर सोबत तरी मी इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करतोय सध्या. हा, नाईस ना, हे गरजेचं आहे आणि इंग्रजी आणि कम्युनिकेशन. प्लस डुओलिंगो वरून स्पॅनिश पण शिकू लागलो. गुड. आणि आता फायनल इयर प्रोजेक्ट करून सध्या तरी माझं एम आहे की गेट मध्ये स्कोअर करायचं आहे. ओके, पुढं मग तुला सर जीआरई एम टेक करायचंय का? एम टेक करायचं आहे सर. ओके, कोणत्या स्पेसिफिक डोमेन मध्ये करायचंय का? तसं अजून तसं मला सिग्नल्स अँड सिस्टीम्स आणि डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग बद्दल थोडी आवड आहे आधीपासूनच. ओके. विचार तर होता सेकंड इयर मध्ये, थर्ड इयर मध्ये की तसं करावं, आय म्हणजे सी. त्याच्यामध्ये जावं, पण आता नको वाटतंय तिकडं. आता काहीतरी पेट्रोलियम वगैरे करावं असं वाटतं आय फायनल सी, इयर मध्ये. आय सी. फायनल इयरचा प्रोजेक्ट काय आहे? अजून तरी नाही डिसाईड केला सर. आता मी त्याच विचारात जॉईन झालो होतो. हो, नाईस. म्हणजे याच्यामध्ये काय आयडिया असतील तर वी कॅन फॉर शुअरली थिंक. अजून तरी काही नाही सर. ओके. मी कॉन्टॅक्ट करत राहीन सर तुम्हाला. हा, बेस्ट वे इज टू जॉईन दॅट कम्युनिटीज, Yes. कारण की मी त्या थ्रूच जनरली कम्युनिकेट करतो. हो 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 सर. राईट. थँक्यू फॉर युअर टाइम सर. माय प्लेजर. या. ओके सर. मे आय लिव्ह? Yeah, sure. I'll stay here for 2 more minutes and I'll leave after that. Yeah, थँक्यू व्हेरी मच सर. my pleasure.